नमस्कार मित्रांनो. तर मागच्या पण पिरियड टेबल हा टॉपिक निम्मा बघितला होता. तर आज आपण पिरियडिक टेबलची काही कोर कन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे. तर मागच्या आपण पिरियडिक टेबलचं डेव्हलपमेंट आपण बघितलं, सायंटिस्टचे कॉन्ट्रीब्युशन आपण बघितले होते. तर ह्यावेळी आपण पिरियडिक टेबलमध्ये बघणार आहे काय त्यांचे एलिमेंटचे प्रॉपर्टीज. ठीक आहे. एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये सर्वप्रथम आपण एलिमेंट म्हटलं की त्याला काहीतरी रेडियस असणार. ॲटमपासून बनल्यामध्ये त्याला ॲटॉमिक रेडियस असणार. तर त्याच पहिलाच आपण बघणार होतो ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे. तर बघा, आता दोन प्रकारचे ट्रेंड्स आपण बघणार आहे, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये. तर पहिला आपण फिजिकल प्रॉपर्टी संपवणार आहे आणि मग केमिकल प्रॉपर्टीजकडे जाणार आहे. ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये ट्रेंड आहे ते ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस हे आपण स्पेक्ट्रोस्कोपी किंवा एक्सरे डिफ्रॅक्शन ने कॅल्क्युलेट करू शकतो. युजली ही असते 1.2 इंटू 10⁻⁻10 मीटर. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळी दोन नॉन मेटल असतील त्यावेळी ते कोव्हलंट बॉन्ड फॉर्म करणार. ठीक आहे. मग आता त्यावेळी एवढी छोटी एलिमेंट एवढी छोटी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायला फार अवघड होते. त्याच्यामुळे समजा ज्यावेळी दोन नॉन मेटल बॉन्ड फॉर्म करतात त्यावेळी त्यांच्यामध्ये असतो बॉन्ड कोव्हलंट बॉन्ड. ठीक आहे. समजा Cl हे दोन ॲटम क्लोरीनचे बॉन्ड फॉर्म करून Cl2 ॲटम बनवतात. त्यांच्यामधला बॉन्ड असतो तो असतो कोव्हलंट बॉन्ड. ठीक आहे. मग कोव्हलंट बॉन्ड असतात तर त्याला बॉन्ड लेंथ पण असणार ना. मग बॉन्ड लेंथ म्हणजे काय? इट इज अ इंटर न्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम. म्हणजे ह्याचा एक न्यूक्लियस त्यांच्या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे तो असं बॉन्ड लेंथ. ठीक आहे. आता ते बॉन्ड लेंथचे जर हाफ जर आपण केलं तर तीच आपल्याला मिळते ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे. आता ह्यांची जी बॉन्ड लेंथ आहे ती असते 198 पिकोमीटर. आता कोव्हलंट बॉन्ड असते त्याला कोव्हलंट रेडियस पण असते. कोव्हलंट रेडियस आणि आज कोव्हलंट रेडियसला आपण म्हणते बॉन्ड लेंथ. हे 198 पिकोमीटर एवढे असते आणि ह्याला जर तुम्ही हाफ केला तर तुम्हाला मिळते काय? ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे. आणि ॲटॉमिक रेडियस किती असते? तर 99 पिकोमीटर म्हणजे बरोबर ह्याच्या हाफ. आता हे आपण बघितलं ॲटॉमिक म्हणजे कोव्हलंट रेडियस बद्दल. ठीक आहे. जर दोन नॉन मेटल असते तर आता ज्यावेळी दोन मेटल असले तर ते बॉन्ड फॉर्म करतात मेटॅलिक बॉन्ड. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दोन कॉपरचे जर ॲटम असतील तर ते कुठला बॉन्ड तयार करतात? मेटॅलिक बॉन्ड. म्हणजे Cu हा बॉन्ड असतो तो असतो मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक बॉन्ड. आता मेटॅलिक बॉन्डमध्ये ह्यांच्यामध्ये पण बॉन्ड लेंथ असते आणि यांची एक्झाम्पल तरी 256 पिकोमीटर. आता 256 पिकोमीटर मध्ये ही त्यांची बॉन्ड लेंथ आणि ह्याच्या हाफच असणार ती काय असणार? ॲटॉमिक रेडियस. ओके. ही असते मेटॅलिक रेडियस दोन इंटर न्यूक्लियर डिस्टन्स दोन मेटलमध्ये, त्याला म्हणतात मेटॅलिक रेडियस किंवा मेटॅलिक बॉन्ड लेंथ. आणि ह्याच्याच हाफ असते ती असते ह्यांची ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ह्यांची आता मेटॉलिक रेडियसला म्हणतो MR आणि यांची ॲटॉमिक रेडियस असते ॲटॉमिक रेडियस ही असते 128 पिकोमीटर. ठीक आहे. 128 पिकोमीटर. आता हे आपण बघितलं आपण कसं कसं ॲटॉमिक रेडियस काढलो. ज्यावेळी दोन नॉन मेटल असेल त्यावेळी त्यांच्यामध्ये कोव्हलंट बॉन्ड असतो, कोव्हलंट बॉन्ड लेंथ त्यांच्या हाफ केलं त्याची ॲटॉमिक रेडियस मिळते. परत दोन मेटल्समध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो, मेटॅलिक बॉन्ड लेंथ त्यांच्या हाफ केले की त्याची ॲटॉमिक रेडियस मिळते. आणि ज्यावेळी आता सायंटिस्टने स्पेक्ट्रोस्कोप आणि एक्सरे डिफ्रॅक्शन जेव्हा काढली ॲटॉमिक रेडियस त्यावेळी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 1.2 10⁻10 मीटर. ठीक आहे. आता आपण या काही ॲटॉमिक रेडियसचे ट्रेंड्स बघणार आहे. आता बघा ॲटॉमिक रेडियसचे ट्रेंड्स. ट्रेंड्स आता कसे कसे असतात बघा. अलॉंग पिरियड म्हणजे पिरियड टेबलमध्ये असते लेफ्ट टू राईट. मी मागच्या वेळी सांगितले ग्रुप म्हणजे कॉलम जे वरून खाली असतात आणि पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल जे कॉलम असतात त्यांना म्हणतो आपण पिरियड. आता जो आपला पिरियड टेबल असतो इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, जो मॉडर्न पिरियड टेबल असतो मागच्या वेळी सांगितले तो इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरनं आपण बनवलेला आहे. ओके. त्याची अरेंजमेंट आहे इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरनं एलिमेंट अरेंज केलेले असतात. तर जसं आता अलॉंग पिरियड
बघा, अलॉंग पिरियड ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. कारण काय होते, समजा हा ॲटम आहे आणि हा त्याचा न्यूक्लियस आहे. तर अलॉंग जेव्हा आपण पिरियड जाते त्यावेळी ॲटॉमिक नंबर वाढत जातोय. ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढणार. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे ॲड होतात वाढताना ते सेम शेलमध्ये ॲड होतात. बघा, थोडंसं मोठं काढतो इथं. हा ॲटमचा न्यूक्लियस आहे आणि ही एक शेल आहे आणि त्याच्या मागं अनेक शेल आहे. ओके, तर अलॉंग पिरियड जे इलेक्ट्रॉन वाढतात ते ॲड होतात सेम शेलमध्ये, म्हणजे एकाच शेलमध्ये ॲड होणार. अलॉंग पिरियड नवीन शेल ॲड होत नाहीत, फक्त इलेक्ट्रॉन ॲड होतात. त्याच्यामुळे काय होतं, आणि प्रोटॉन पण त्या ॲड होत असतात. त्यामुळं डायरेक्ट अट्रॅक्शन होतं इलेक्ट्रॉनचं प्रोटॉनकडे. आता बघा, अलॉंग पिरियड आपण जसं चाललो, समजा हा आता लिथियम आहे, ओके, आणि हा बोरॉन आहे. तर ह्याच्यामध्ये समजा 3 इलेक्ट्रॉन आहेत, फक्त फॉर एक्झाम्पल सांगायला लागले. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वाढणार, तर त्याच शेलमध्ये वाढणार, सेम शेलमध्ये. बघा, ह्याच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन होते, तर ह्याच शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढणार आणि प्रोटॉन पण इथं वाढणार. त्याच्यामुळे काय होते आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह. मग हा ह्याला अट्रॅक्ट करणार आणि ॲटमची साईज आणि ती श्रिंक होणार. मग अक्रॉस पिरियड आपल्याला काय मिळालं शिकायला, की इलेक्ट्रॉन जे ॲड होतात ते सेम शेलमध्ये ॲड होतात, म्हणजे त्यांचा क्वांटम नंबर चेंज होत नाही, त्यांचे ऑर्बिट चेंज होत नाहीत, सेम शेलमध्ये ॲड होणार. मग त्याच्यामुळे काय होते, प्रोटॉन पण तिथंच ॲड होतात, इलेक्ट्रॉन पण त्याच शेलमध्ये ॲड होतात, म्हटलं रिपल्शन होते. ठीक आहे, रिपल्शन होते, सॉरी अट्रॅक्शन होते, आणि अट्रॅक्शन झाल्यामुळे हे ॲटम काय होतं, श्रिंक होते, आणि श्रिंक झाल्यामुळे ॲटोमॅटिकली साईज कमी होते. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं अलॉंग पिरियड काय ॲटॉमिक रेडियस कमी होते, कारण ॲटॉमिक रेडियस जो इलेक्ट्रॉन ॲड होतात ते इलेक्ट्रॉन त्याच शेलमध्ये ॲड होतात आणि प्रोटॉन पण ॲड होतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डायरेक्ट अट्रॅक्शन होते, आणि डायरेक्ट अट्रॅक्शन झाल्यामुळं ॲटमची साईज कमी होत्या आणि रेडियस कमी झाली की साईज ऑफ ॲटम पण कमी होणार. ठीक आहे, आता आपण बघूया ग्रुप वाईज. ओके, अलॉंग ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. आता अलॉंग ग्रुप म्हणजे काय, तर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कॉलम्स. आता व्हर्टिकल कॉलम मी मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला की ती एकच फॅमिली असते, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक सेम असतात. आता अलॉंग ग्रुप पण कसं होतं, ॲटॉमिक नंबर वाढत जातोय पण प्रिन्सिपल क्वांटम नंबर पण वाढतोय, त्याच्यामुळे नवीन नवीन शेल ॲड होत जाणार. आता अलॉंग ग्रुप वाईज जर आपण बघितलं, ठीक आहे, तर लिथियमचा जो साईज आहे तो सोडियमपेक्षा छोटा असणार, इथे इन्क्रीज पाहिजे. अलॉंग ग्रुप ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस अँड अलॉंग पिरियड ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. आता इथं अलॉंग ग्रुप ॲटॉमिक रेडियस का वाढायला लागल्या, कारण नंबर ऑफ शेल वाढणार आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढतोय खाली जाईल तसा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्यालाच म्हणतो आपण शेल नंबर. त्याच्याकडे एकच ऑर्बिट आहे, आता खाली जाईल तसं ऑर्बिट वाढत जाणार. आणि इथे एक आपल्या कन्सेप्ट बघायचे, स्क्रीनिंग इफेक्ट. आता पहिला आपण हे सांगूया कसं कसं होतं आणि मग आपण स्क्रीनिंग इफेक्ट बघूया. समजा हा ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन फुल्ली फिल्ड झालेत आणि ह्या आता ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, तर हा इलेक्ट्रॉन आणि हा जो न्यूक्लियस आहे ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन काय होणार, कमी होणार. कारण कसं आहे माहिती आहे का, हे जे इलेक्ट्रॉन असतात ह्यांनी ह्याला अट्रॅक्ट करू देत नाहीत आणि ह्यांनी ह्याला शिल्ड करतात. ओके, हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला हे मधले जे इलेक्ट्रॉन ते शिल्ड करतात, त्याच्यामुळे अट्रॅक्शन एवढं होत नाही. त्याच्यामुळे ॲटमची साईज असते ती खाली जाईल तसं वाढत जाते, का तर नवीन शेल ॲड होत जातात. आपण पिरियड वाईज बघितलेलं की नवीन शेल ॲड होत नाही, त्याच शेलमध्ये इलेक्ट्रॉन पण वाढणार, प्रोटॉन पण वाढणार आणि मग त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार. पण इथं अलॉंग ग्रुप वाईज असं होत नाही, जसं जसं आपण पिरियड टेबलमध्ये खाली जातोय तसं ते ॲटॉमिक साईजही वाढत जातात, कारण नवीन नवीन शेल ॲड होत जातात, त्याच्यामुळे प्रोटॉन ॲड होतात, इलेक्ट्रॉन पण ॲड होतात. पण त्यांच्यामध्ये काय होतं, हे जे मधले जे इलेक्ट्रॉन आहेत फुल्ली फिल्ड ऑर्बिटल मधले ते शिल्ड करतात आणि ह्याच इफेक्टला आपण म्हणतो शिल्डिंग इफेक्ट. ठीक आहे, हे आपण बघणारच आहे, तर आपण बघा शिल्डिंग इफेक्ट काय असते. ओके, थोडी
स्क्रीनिंग इफेक्ट पण म्हणतात, शिल्डिंग इफेक्ट पण म्हणतात. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रॉन काय होतात बघा, तर ह्याला स्क्रीन करतात म्हणजे ह्याला वाचवतात अट्रॅक्शन पासून. त्याच्यामुळे हे अट्रॅक्शन लेस, जेवढा न्यूक्लिअर फोर्स ह्याच्यावर लागतोय, म्हणजे जेवढा न्यूक्लिअर फोर्स वडायला लागलाय तर तेवढा ह्याच्यावर लागत नाहीये, म्हणजे हा व्यवस्थित ह्याच्याकडे अट्रॅक्ट होत नाही, म्हणून ॲटमची साईज जी असते ती वाढत जाते. ठीक आहे. इथं आपला ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज ॲटॉमिक रेडियस संपला. ठीक आहे. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, तर न्यूक्लियस पासून व्हॅलेन्स शेल पर्यंतचं अंतर ॲटम मध्ये, त्यालाच म्हणते आपण ॲटॉमिक रेडियस. ओके. त्याची व्हॅल्यू असते ती 1.2 × 10⁻⁻10 मीटर. आता एवढी व्हॅल्यू आपण स्पेक्ट्रोस्कोपी आणि एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडनं आपण काढतोय आता, पण त्यावेळी असं एवढी फॅसिलिटीज नव्हती. म्हणून त्यावेळी काय करत होते, तर दोन जर नॉन मेटल असतं त्यांच्यामध्ये कोव्हलंट बॉन्ड असतं, जसे की Cl त्यांच्यामध्ये असते 198 कोव्हलंट रेडियस, मग त्याला म्हणते पण कोव्हलंट रेडियस, कोव्हलंट बॉन्ड लेंथला. मग ती हाफ केली तर आपल्याला त्याची मिळते आपल्याला ॲटॉमिक रेडियस. जर दोन मेटल असते त्याला म्हणते आपण मेटॅलिक रेडियस. 256 होती कॉपरमध्ये, त्याचं हाफ केलं की तुम्हाला मिळणार त्याची ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे. आणि त्याचे ट्रेंड जर आपण बघितला तर अलॉंग पिरियड, म्हणजे आपण जर लेफ्ट टू राईट पिरियड टेबलमध्ये गेलो तर इलेक्ट्रॉन जे असतात ते त्याच शेलमध्ये ॲड होतात, नवीन शेल ॲड होत नाही, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर तसाच राहतो त्या शेलमध्ये. त्यामुळं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे कॅल्क्युलेशन भरपूर होते आणि ॲटमची साईज होती श्रिंक होते. पण अलॉंग जर ग्रुप वाईज आपण बघितलं तर ॲटॉमिक रेडियस वाढत्या का, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढतोय, म्हणजे नवीन शेल वाढते. पण नवीन शेल वाढली तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते जेवढा न्यूक्लियस ह्याच्यावर फोर्स लावायला लागला तेवढा फोर्स एक्सपिरियन्स करत नाही. का, तर हे जे 4 इलेक्ट्रॉन मी काढले ते स्क्रीन करतात आणि त्यांच्याच इफेक्टला आपण म्हणतो शिल्डिंग इफेक्ट. हा पुढं पण आणि एका ट्रेंड्समध्ये येणार आहे, तो आपण बघणार आहे. ठीक आहे. आता आपण संपवला ॲटॉमिक रेडियस. ओके. ह्याचा ट्रेंड तुम्हाला कळाला असेल. तर आपण आता पुढची बघणार आहे ट्रेंडची प्रॉपर्टी ॲटॉमिक. सेकंड आहे आयोनिक रेडियस. आता आयोनिक रेडियस आणि ॲटॉमिक रेडियसमध्ये फारसा फरक नाही आहे. आयोनिक रेडियसचा बघा, ॲटॉमिक रेडियस आपण शिकताना मध्ये कोव्हलंट बॉन्डचा कन्सेप्ट आला होता, पण ॲटॉमिक रेडियस शिकताना आपल्याला काय आलं लक्षात, आयोनिक नावामध्येच आहे. आयोनिक म्हणजे काय, तर आयोनिक बॉन्ड असणार. ठीक आहे. आता ही आयोनिक रेडियस असते ती आयोनिक क्रिस्टल्स म्हणजे काय, तुम्हाला NaCl माहिती आहे, ह्याच्यामध्ये असतो आयोनिक बॉन्ड. आणि असे भरपूर NaClचे मॉलिक्यूल म्हणजे Na+Cl- एकत्र येऊन क्रिस्टल बनवतात, त्याला म्हणतो आपण आयोनिक क्रिस्टल. आणि आयोनिक क्रिस्टलची जी रेडियस असते त्यालाच म्हणतो आपण आयोनिक रेडियस. ठीक आहे. सेम ट्रेंड आहे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियससारखं सेम ट्रेंड असतं. ठीक आहे. जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल फ्लोरीनची आयोनिक रेडियस. आता आयोनिक रेडियस पहिला आपण कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. आता कॅटायन आणि ॲनायन माहीत असते. कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज स्पीसीस, आणि ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज. तर असं सांगितलं NCERTमध्ये, असं असतं की कॅटायन जो असतो तो पॅरेंट ॲटमपेक्षा छोटा असतो. सांगतो. आता इथं जो पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला दिसणार आहे तर तो असते कॅटायन, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह, ह्याला म्हणतो आपण कॅटायन. जिथं पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला म्हणतो आपण कॅटायन. आणि ॲनायन म्हणजे काय, जो इलेक्ट्रॉन गेन करतोय त्याला म्हणतो आपण ॲनायन. ओके. हा झाला ॲनायन. ओके. निगेटिव्ह चार्ज स्पीसीस त्याला म्हणतो आपण ॲनायन. आता कॅटायनमध्ये आता ज्याच्यापासून ना कॅटायन बनलाय त्याला म्हणतो आपण पॅरेंट ॲटम. आणि ह्याचा पण हा काय असणार, पॅरेंट ॲटम असणार. ज्याच्यापासून कॅटायन बनलाय त्या ॲटमला म्हणतो आपण पॅरेंट ॲटम, आणि ॲनायनच्या पण पॅरेंट ॲटमच म्हणतात. ठीक आहे. कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीस. ओके. आणि ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पीसीस. आता कॅटायनसाठी कॅटायन जो असतो तो पॅरेंट ॲटमपेक्षा छोटा असतो. का, तर बघा सोडियमकडं इलेक्ट्रॉन किती असतात बघा, 11 प्रोटॉन असतात आणि 11 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. सोडियमकडं. आता Na+कडं आपण बघूया. आता तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे पण प्रोटॉन काढणं सोपं नाही, कारण इंटरन्यूक्लिअर फोर्सेस पण भरपूर प्रोटॉनवर ॲक्ट होतात. त्याच्यामुळे प्रोटॉन नंबर हा सेमच राहतोय.
पण इलेक्ट्रॉन नंबर चेंज होतात. प्लस चार्ज आहे म्हटलं एक इलेक्ट्रॉन कमी होणार, म्हणजे होणार 10 इलेक्ट्रॉन. आता 11 जण मिळून 11 जणांना खेचायला लागल्यात आणि 11 जण मिळून 10 जणांना खेचायला लागल्यात, तर कोण जास्त ताकदीने खेचणार? तर ऑब्विसली हेच ताकदीने खेचणार ना. पण 11 प्रोटॉन म्हणून 10 जणांना ओढायला लागल्यात म्हटल्यावर त्यांची ताकद जास्त असणार. म्हटल्यावर Na+ ची जी साईज असते किंवा रेडियस असते ती छोटी असते Na पेक्षा. दॅट्स वाय द कॅटायन इज ऑलवेज स्मॉलर दॅन द पॅरेंट ॲटम. कारण तुम्हाला माहिती आहे प्रोटॉनची संख्या सेमच असणार, फक्त आपण इथे इलेक्ट्रॉन आणि दिलाय, त्याच्यामुळे हा कॅटायन झालाय आणि इथे इलेक्ट्रॉनिक कमी झालंय. त्यामुळे 11 प्रोटॉन मिळून 10 इलेक्ट्रॉन खेचायला लागले, त्याच्यामुळं फोर्स जास्त लागणार, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस कमी होणार. त्यामुळे ॲज पर साईज ती अशी असते. आता NiN किती असतो? 17. ओके बघा Cl. आता हा NiN बनवणार म्हणजे निगेटिव्ह चार्ज. ओके, सेम नंबर ऑफ प्रोटॉन, पण आता एक इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे 18 इलेक्ट्रॉन झाले. आता काय होणार? 17 प्रोटॉन म्हणून 17 इलेक्ट्रॉनला खेचत होते, पण आता इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होणार ना, त्यामुळे प्रोटॉनची ताकद कमी पडणार खेचायला, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन काय होणार? तर इकडे जास्त येणार, म्हणजे ॲटॉमिक रेडियस अशी असते. तर प्रोटॉन फोर्स आत लावायला लागलाय, पण इलेक्ट्रॉनची संख्या जास्त, त्यामुळे फोर्स बाहेर लागणार, त्याच्यामुळे हा जो असतो तो मोठा असतो. त्यामुळे NiN जो असतो तो ऑलवेज स्मॉलर दॅन पॅरेंट ॲटम. का? तर इलेक्ट्रॉनिक जास्त असतो, त्यामुळे प्रोटॉनची ताकद फोर्स जास्त कमी लागतो. यांच्यामध्ये तसं नाही, प्रोटॉन जास्त असतं, यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतं, त्याच्यामुळं कॅटायन इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॅरेंट ॲटम अँड NiN इज ऑलवेज लार्जर दॅन पॅरेंट ॲटम. ठीक आहे, आता इथंपर्यंत आपण बघितलं. आता काही स्पीसीज असतात त्यांना म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज, म्हणजे ज्या 2 एलिमेंटचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतील त्यांनाच म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. ओके, फॉर एक्झाम्पल O-2 F-1 Na+ Mg+. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 8, त्याचा 9, त्याचा 11 आणि याचा असतो 12. ठीक आहे, हे त्यांचे प्रोटॉन नंबर आहेत. ओके, प्रोटॉन. ओके, हे त्यांचे प्रोटॉन नंबर आहेत. पण इलेक्ट्रॉन नंबर सेम असणार, कारण बघा O-2 8 प्रोटॉन 8 इलेक्ट्रॉन, पण आपण 2 इलेक्ट्रॉन वाढवले म्हणजे किती होणार? 10. ह्याच्याकडे 9 प्रोटॉन 9 इलेक्ट्रॉन, पण 1 इलेक्ट्रॉन आपण वाढवले म्हणजे 10. ह्याच्याकडे 11 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉन, पण एक कमी केलाय तर 10 होणार. ह्याच्याकडे 12 प्रोटॉन 12 इलेक्ट्रॉन, पण कमी केलंय 2, परत 10 इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहे. मग आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीजमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम बट नंबर ऑफ प्रोटॉन डिफरंट, आणि त्यामुळे यांची साईज पण डिफरंट असते. ठीक आहे, तर हे NCERT मध्ये तुम्हाला दिलं आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीजबद्दल. यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट असणार, कारण यांचे जे प्रोटॉन असतात ते प्रोटॉनचे नंबर वेगवेगळे आहेत, यांची साईज पण वेगळे असणार. सेम काय असणार? फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आयसो म्हणजे सेम, म्हणून यांना म्हणतात आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. जसं आपण कोव्हॅलेंट रेडियसमध्ये बघितलं, कोव्हॅलेंट बॉन्ड जो असतो त्याची बॉन्ड लेंथ आपण जर हाफ केलं तर आपल्याला मिळते ॲटॉमिक रेडियस. तसं जर आपण आयन घेतला F- आयन, ठीक आहे, हा आयनिक रेडियस बनणार, ह्याचे आयनिक रेडियस ते 136 पिकोमीटर, आणि ह्याचा आपल्याला हाफ करायचं आणि आपल्याला मिळते त्याची ॲटॉमिक रेडियस 64 पिकोमीटर. मग ही असते त्याची आयोनिक रेडियस, ते ॲटॉमिक. ठीक आहे, सेम आयन बनवणार आयोनिक बॉन्ड, त्याची आयोनिक रेडियस असणार, आपल्याला ॲटॉमिक रेडियस मिळते. आणि आयोनिक रेडियसचे जे ट्रेंड असतात ते ॲज लाईक ॲटॉमिक रेडियस असतात, त्याच्यामुळं काय करायची एवढी गरज नाही. बद्दल लक्षात ठेवा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज आणि रेडियस. ओके, आयोनिक क्रिस्टल्स बनवतात कारण आयोनिक बॉन्ड बनवतात.
आता मेन पॉईंट शिकायचा तो म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी. एन्थॅल्पी म्हणजेच काय, एनर्जी. आणि आयोनायझेशन म्हणजे काय तर आयन बनवण्यासाठी. तर आपण इथं युजली बनणार आहे कॅटायन, तर ह्याला म्हणतो आपण आयनायझेशन एन्थॅल्पी. एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी. ओके. आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय तर आपल्याला एक इलेक्ट्रॉन काढायचा आहे. ठीक आहे. एक एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक इलेक्ट्रॉन काढायचं आहे. तर ते इलेक्ट्रॉन काढायसाठी आपल्याला किती एनर्जी लागणार, त्याच एनर्जीला म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. आता आयसोलेटेड गॅसेस ॲटमपासून आपल्याला काढायचे, कारण ते सगळ्यात जास्त स्टेबल असतात. आता समजा आयसोलेटेड गॅसेस एक्स असते. आयसोलेटेड म्हणजे स्टेबल आहे, ह्याच्यामधून आपल्याला एक इलेक्ट्रॉन मायनस करायचं. ठीक आहे. -1 इलेक्ट्रॉन. त्यासाठी आपल्याला काहीतरी एनर्जी खर्च करायला लागणार, आणि त्यालाच म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एन्थॅल्पीवर एलिमेंटचे प्रॉपर्टीज डिस्क्राईब होतात, तो किती रिॲक्टिव्ह आहे आणि किती रिॲक्टिव्ह नाही आहे. आता युजली तुम्ही मेटलमध्ये बघितलं असेल तर डेफिनेशन आहे, मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, म्हणजे ते पटकन इलेक्ट्रॉन देणार आहेत, म्हणजे त्यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी काय असणार, कमी असणार, म्हणजे आपल्याला एनर्जी कमी लावायला लागणार ना. हेच आपण बघायचं अल्कली मेटल्समध्ये, ट्रेंड्समध्ये पुढे. ठीक आहे. बघा आता एक्स आयटम आहे आणि त्यातून आपल्याला एक इलेक्ट्रॉन काढायचं. एक्स गिव्स x++1 इलेक्ट्रॉन. आता ही पहिली रिॲक्शन झाली, म्हणून त्याला म्हणतो आपण फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी का, कारण आपण एकदा इलेक्ट्रॉन काढल्या म्हटलं फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. तर दुसऱ्यांदा मला इलेक्ट्रॉन काढायचं आहे. x+ गिव्स x+2+2 इलेक्ट्रॉन. ही झाली सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. कारण काय होतंय, इथं हा जो ॲटम आहे गॅसचा तो स्टेबल असते, म्हणून त्याच्यामधून न्यूक्लिअर फोर्सेस आणि इलेक्ट्रॉनचे फोर्सेस एवढे जास्त नसतात. त्याच्यामुळे आपण एक इलेक्ट्रॉन काढला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज झाला, त्याच्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन याच्याकडे कमी झाले. आपण डायग्राम समजून घेऊया. हा न्यूक्लियस आहे समजा, ह्याच्या आतमध्ये प्रोटॉन आहेत आणि त्याची व्हॅलेन्स शेल आहे. ठीक आहे. समजा एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे. आता आपण पहिल्या आयोनायझेशन एन्थॅल्पीमध्ये काय केलं, एक इलेक्ट्रॉन काढला, इझिली काढला कारण फोर्स कमी लागणार. पण दुसऱ्या आयोनायझेशन एन्थॅल्पीमध्ये ह्याच्यावर चार्ज बघा प्लस आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या कमी आणि प्रोटॉनची जास्त, त्यामुळे हा जास्त खेचणार ह्याच्याकडे, त्यामुळे हा इकडनं खेचायला लागणार, आपण इकडनं एक फोर्स लावायला, त्यामुळे फोर्स ऑब्विसली जास्त लागणार. त्याच्यामुळे सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ग्रेटर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी, कारण आता ह्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आला, त्यामुळे प्रोटॉन जास्त खेचणार कारण इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन काढायला आपल्याला पहिल्या रिएक्शनपेक्षा जास्त एनर्जी द्यावी लागते. त्यामुळं सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. ओके. आता ह्याच्या पण ट्रेंड्स बघूया अलॉंग पिरियड अँड डाऊन द ग्रुप. आता हे समजून ह्याच्यामध्ये आपण बघूया, ही एक मेजरेबल प्रॉपर्टी आहे आणि याचं युनिट असतं ते किलो जूल पर मोल. इट इज अ मेजरेबल क्वांटिटी आणि त्याचं युनिट असतं किलो जूल पर मोल. आणि आता आपण ट्रेंड्स बघूया. तर अलॉंग पिरियड आयोनायझेशन एन्थॅल्पी इनक्रीजेस. आता पिरियड जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर आपण शिकलो ॲटॉमिक रेडियस कमी होते.
ठीक आहे. ॲटॉमिक रेडियस कमी होते म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढत्या, इलेक्ट्रॉनची पण वाढते, तर अट्रॅक्शन होते. आता अट्रॅक्शन होतंय म्हणजे प्रोटॉन जास्त एनर्जी लावायला लागली त्याच्याकडे, म्हणून ॲटम श्रिंक झाला ना आपला मागच्या वेळी म्हणजे मागाच्या पॉईंटला. मग आता एन्थाल्पी इन्क्रीज म्हणजे काय, तर आपल्याला जास्त एनर्जी लावत जायला लागणार. म्हणजे आपण जर अल्कली मेटल्स बघितले तर ते मेटल आहेत, त्यांच्याकडे टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करायची. आता इलेक्ट्रॉन त्यांनी लूज करणार, मग लगेच इलेक्ट्रॉन लूज करणार म्हणजे त्यांच्या आयोनाची एन्थाल्पी कमी असणार, मग इकडनं कमी होत जास्त होत जाते. कारण कसं आहे, प्रोटॉनची संख्या वाढत जाणार, इलेक्ट्रॉन पण त्या शेलमध्ये ॲड होणार, म्हणून फोर्स जास्त लावणार प्रोटॉन आणि आपला एनर्जी युजली जास्त लावायला लागणार. म्हणून एक इलेक्ट्रॉन काढल्यासाठी आपल्याला भरपूर श्रम करायला लागणार, आयोनाची एन्थाल्पी वाढत जाणार. डाऊन द ग्रुप आता डाऊन द ग्रुप काय होते आपण बघितलं ॲटॉमिक रेडियसच्या वेळी, तर एन नंबर वाढत जातो. ओके, एन नंबर वाढला की ऑर्बिटल्स वाढणार आणि ऑर्बिटल्स वाढले की इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट येणार, आपण शिकले. तर युजली तो कन्सेप्ट ह्या पॉईंटमधला आहे, पण मी आधी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये पण ते थोडं कनेक्शन होतं. तर आपण स्क्रीनिंग इफेक्ट शिकलाय. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, तर आतले जे सेल असतात, ओके, आता NS1 ऑर्बिटल तुम्हाला 1s ऑर्बिटल झाले असतील, ते लिथियमचा असतो. त्याचे 1s ऑर्बिटल काय करतात, 2s ऑर्बिटलला शिल्ड करतात, म्हणजे इथले जे इलेक्ट्रॉन आहेत ते ह्यांना शिल्ड करतात, त्याच्यामुळे इथला इलेक्ट्रॉन पटकन जाऊ शकते ना. 1s2 2s1 असं कॉन्फिगरेशन आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत दोन, ते एक शिल्ड तयार करतात आणि ह्यांचा जेवढा न्यूक्लियस फोर्स ऑन ह्यांच्यावर तेवढा ह्यांच्यावर एक्झर्ट होत नाही, तेवढा ह्यांनी एक्सपिरियन्स करत नाही, त्यांच्यावर हा इलेक्ट्रॉन पटकन जाऊ शकतो आणि हा ॲटम स्टेबल होऊ शकते. स्टेबिलिटी करण्यासाठी सगळं असतं, पण जसं आपण पिरियड वाईज बघितलं तसं आयनायझेशन एनर्जी वाढत जाते आणि ग्रुप वाईज कमी कमी होत जाते, कारण शेल वाढणार. आता खाली गेलं तर शेल वाढत जाणार, शेल वाढत गेल्यावर काय होणार की रिपल म्हणजे अट्रॅक्शन कमी होणार, फोर्स कमी लागणार, म्हणून इलेक्ट्रॉन जाऊ शकते आणि एक स्क्रीनिंग इफेक्ट. कारण डाऊन द ग्रुप कसं होते, शेल वाढत जाणार, त्यामुळे इनर शेलचे इलेक्ट्रॉन आहेत ते बाहेरच्या शील्ड करणार. आपण डायग्राम मागाशी बघितलं तरी पण सांगतो. समजा दोन न्यूक्लियस आहेत, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि खाली येण्याचं जर बघितलं, फॉर एक्झाम्पल फक्त अज्युम करा हे 4 इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, आणि इथे एक इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचं आहे. तर इथे एनर्जी आपल्याला काय करायला लागणार, जास्त लावायला लागणार ना, कारण शेल एकच आहे, त्यामुळे डायरेक्ट अट्रॅक्ट करणार, त्यामुळे इथे एनर्जी जास्त लागणार. पण खाली जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन स्क्रीन करणार, त्याच्यामुळे जेवढा न्यूक्लियस फोर्स तेवढा एक्सपिरियन्स करणार, पटकन इलेक्ट्रॉन पण. म्हणूनच अलॉंग पिरियड आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस and around the group आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. पर मोल इट इज मेजरेबल क्वांटिटी, ठीक आहे. आणि जे मेटल्स किंवा जे एलिमेंट त्यांच्या आयनायझेशन एन्थाल्पी लो असते त्यांनाच म्हणतो आपण हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट, कारण ते स्वतःचं कॉन्फिगरेशन स्टेबल बनवण्यासाठी पटकन इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. आणि युजली हे कोण असतं, अल्कली मेटल असतं, कारण मेटल जे आपण बघितले ते हाय रिॲक्टिव्ह असतात ना कायम, कारण त्यांनी इलेक्ट्रॉन देतात. त्यांच्या बाद ज्यांची आयनायझेशन एन्थाल्पी लो ती जास्त रिॲक्टिव्ह, ठीक आहे. बरं, द एलिमेंट विच हॅव लो आयोनायझेशन एन्थाल्पी, म्हणजे ज्या एलिमेंटमधून आपल्याला इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लावायला लागणार तेच इलेक्ट्रॉन असतात हायली रिएक्टिव्ह. आणि युजली त्याच्यामध्ये अल्कली मेटल्स, अल्कलाईन अर्थ मेटल, जे इकडचे सगळे एलिमेंट आहेत, कारण इकडे जाईल तसं आयोनायझेशन एन्थाल्पी वाढत जाते, त्याच्यामुळे ती रिॲक्टिव्ह होत नाही. ओके, आणि नोबल गॅसची जी आयोनायझेशन एन्थाल्पी असते ती व्हेरी हाय असते, ठीक आहे. हे एक पॉईंट आपण सांगायचं राहिला. जे नोबल गॅसेस असतात, इथे एक पॉईंट लिहितो,
कारण नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असतं ते एकदम स्टेबल असतं, यांचं ऑक्टेट कंप्लीट असतं, हिलियमसारख्यांचं डुप्लेट कंप्लीट असतं, आणि म्हणून ह्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल असते. आणि स्टेबल असल्यामुळे काय होते, ह्यांचं डिस्टर्ब करायला, म्हणजे कुठली सिस्टम डिस्टर्ब करायला जी चांगली सुरू असेल त्याला एनर्जी जास्त लावायला लागणार. म्हणून नोबल गॅस जास्त स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, म्हणून आयनाची एनर्जी पॉझिटिव्ह असते आणि हाय असते. इनफॅक्ट आपण हाय म्हणू शकतो याला, पॉझिटिव्ह पण म्हणा किंवा हाय पण म्हणा, की हायली पॉझिटिव्ह, कारण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल असेल, ते मोडण्यासाठी भरपूर एनर्जी द्यायला लागते त्याला. म्हणून नोबल गॅसेसची आयनायझेशन एनर्जी हाय असते. नोबल गॅस खरं कुठल्या ट्रेंडमध्ये बघत आहेत, कारण त्यांचे ॲटॉमिक रेडियस पण भरपूर मोठे असते आणि आयनायझेशन एन्थॅल्पी पण हाय असते, कारण स्टेबल असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इथं आपला संपला आयनायझेशन एन्थॅल्पी. आपण आता पुढची प्रॉपर्टी बघूया. आता आपल्याला बघायचे एक्सेप्शन इन आयनायझेशन एन्थॅल्पी. आता आपण आयनायझेशन एन्थॅल्पी बघितलं, त्याच्यामध्ये एक्सेप्शन काय काय आहेत तर बघा, आपण जसं शिकले, ॲज पर पिरियड आयनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस, म्हणजे ह्यांची जास्त पाहिजे आणि ह्यांची कमी पाहिजे, कारण हे असं सेकंड ग्रुप आणि 13वा ग्रुप असतो. पण असं नसतं, आणि हा 15वा असतो आणि हा 16वा असतो. पण ह्यांच्यामध्ये असतात एक्सेप्शन, ह्यांची जास्त असते बेरिलियमची बोरॉनपेक्षा. ओके, आता याचं का असतं, कारण बेरिलियममध्ये द एस ऑर्बिटल इज मोर कॉन्सन्ट्रेटेड टुवर न्यूक्लियस, ह्या स्ट्रॉंग अट्रॅक्शन टुवर न्यूक्लियस, म्हणजे ह्याला एनर्जी जास्त लागणार इलेक्ट्रॉन काढायला. का तर यांचं जे एस ऑर्बिटल असतं ते न्यूक्लियसच्या जवळ असतं, त्यामुळे यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त असतं, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लागणार. पण यांच्यामध्ये 2p1 ऑर्बिटल असते ना, मग 2p1 ऑर्बिटल हे न्यूक्लियस पासून लांब असतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन कमी होणार, म्हणून आपण इलेक्ट्रॉन पटकन ह्याच्यापासून काढू शकतो. ठीक आहे, म्हणून ह्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी जास्त असते, ह्यांची कमी असते. आता आपण जर बघितलं नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये, तर यांच्यामध्ये पण सेम, बाकी सगळीकडे आयनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज असते, असं जाईल तसं. पण हे जे दोन मधले जे पिरियड आहेत, म्हणजे दोन ग्रुप आहेत, त्यांच्यामध्ये हे असं एक्सेप्शन असतं. ठीक आहे, आता हे का असतं, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s2 2s2 2p3. 1s2 2s2 and 2p3. आता ते 2p3 जे असतं ऑर्बिटल, ते हाफ फील्ड असतं, आणि हाफ फील्ड जे ऑर्बिटल असतात ते मोर स्टेबल असतात ॲज कम्पेअर टू ऑक्सिजनचं. जर आपण बघितलं तर 1s2 2s2 आणि 2p4 असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. मग ह्यांचे जे व्हॅलेन्स शेलचे ऑर्बिटलचं कॉन्फिगरेशन असतं, म्हणजे ऑर्बिटल असते फुल्ली बघा, हाफ फील्ड ऑर्बिटल मोर स्टेबल असतं कोणापेक्षा, पण हाफ फील्ड फुल फील्ड हे दोन्ही फार स्टेबल असतात. म्हणून आता ह्यांच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन काढू शकत नाही, म्हणून ह्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे ह्याच्यापेक्षा. ठीक आहे, इथं आपण बघितलं एक्सेप्शन इन आयनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे, पिरियड वाईज वाढत जातात, पण असे काही ठिकाणी अशा कारणांमुळे आयनायझेशन एन्थॅल्पीमध्ये एक्सेप्शन येतं. आता बघणार आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन घेण्यासाठी किती एनर्जी लागते त्यालाच म्हणतोय आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मेजरेबल प्रॉपर्टी आहे, ह्याचं पण युनिट असतं किलोजूल पर मोल. म्हणजे किती विग्युअर तो ॲटम किंवा तो एलिमेंट इलेक्ट्रॉन घेतोय त्यालाच म्हणतोय आपण त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे, आता डिपेंडिंग ऑन एलिमेंट ही जी प्रोसेस असते, इथं पॉईंट मी लिहितो, depending on element reaction is exothermic or endothermic. म्हणजे त्याला आपण एनर्जी देऊ पण शकतोय बाहेरनं, किंवा त्याच्यामधून एनर्जी रिलीज पण होऊ शकते. तर ते असते डिपेंडिंग ऑन एलिमेंटमध्ये. ठीक आहे, एलिमेंट किती त्याची पोटेन्शियल इलेक्ट्रॉन घेण्यासाठी
इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन घेणार तो एलिमेंट, त्यासाठी त्याला किती एनर्जी लागणार त्यालाच म्हणतो पण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि याचं युनिट असते किलोजूल पर मोल, सेम आयनायझेशन एन्थाल्पी सारखं. फक्त आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन काढायचं, तर इलेक्ट्रॉन आपल्याला ऍड करायचे. ठीक आहे. आणि आपण आता इथं बघितलेलं की न्यूट्रल गॅस ॲटम बघितलं ना, इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये आपण आयसोलेटेड गॅस ॲटम बघितला, म्हणजे न्यूट्रल गॅस ॲटम. तर इथं पण आपल्याला घ्यायचं आहे न्यूट्रल गॅस ॲटम. लक्षात ठेवा, न्यूट्रल गॅस ॲटमपासून आपल्याला इलेक्ट्रॉन काढायचं आहे, त्यासाठी किती एनर्जी लागणार त्यालाच म्हणतोय आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर आपण बघायचं एलिमेंट घेऊया एक एक्स. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला ऍड करायचं आहे आणि तो बनणार आता एनआयएन. ह्याचं पाहिजे तेव्हा. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची ट्रेंड जे असतात ते सेम आयनायझेशन एन्थाल्पी सारखे असतात, म्हणजे अलॉंग पिरियड अलॉंग पिरियड इट इन्क्रीजेस. म्हणजे पिरियड आपण जर बघायला गेलं ते इन्क्रीज होत जातं. आता इन्क्रीज होत जातं म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होते, मॅग्निट्यूड म्हणजे निगेटिव्ह मध्ये वाढत जाते. त्याची मॅग्नेट म्हणजे आपण निगेटिव्ह घेतो ना व्हॅल्यू, कारण इलेक्ट्रॉन ऍड व्हायला लागलेत म्हणजे एनर्जी निगेटिव्ह मध्ये आपण घेतोय. मग निगेटिव्ह मध्ये म्हणजे मोर निगेटिव्ह होत जाते ॲज पर आपण जर अलॉंग द पिरियड जातो त्यावेळी त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढत जाते निगेटिव्ह मध्ये, म्हणजे बिकम्स मोर निगेटिव्ह. आणि ह्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त असते इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हॅलोजन, हायेस्ट. कारण कसं आहे, पिरियोडिक टेबलमध्ये प्रत्येक पिरियडला म्हणजे प्रत्येक एलिमेंटला त्यांच्या पिरियडमधलं सगळ्यात स्टेबल एलिमेंट सारखं व्हायचं असतं. मग पिरियड टेबलमध्ये सगळ्यात स्टेबल जर म्हटलं आपण तर ते असतात नोबल गॅसेस. तर सगळ्यांना जेवढे काही एलिमेंट तेवढ्या सगळ्यांना नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे असते. मग त्यासाठी त्यांनी ऑक्टेट कंप्लीट करायसाठी इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतात, इलेक्ट्रॉन देऊ पण शकतात. म्हणजे हॅलोजन असतात त्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन कमी असतोय नोबल गॅसपेक्षा, मग ते पटकन इलेक्ट्रॉन घेऊन नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्वतःचं बनवू शकतात. म्हणून जे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जेवढे काही नोबल गॅस फॅमिली हॅलोजन फॅमिली आहे त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मोर निगेटिव्ह असते. फॉर एक्झाम्पल फ्लोरीनची आपण बघितली तर पेज नंबर 90 वर तुम्हाला पूर्ण चार्ट दिलाय. 328 किलो जूल पर मोल, बघा केवढी जास्त आहे. आणि ॲज कम्पेअर टू जर आपण अल्कली मेटल बघितली Li, तर त्यांची किती बघा लेस निगेटिव्ह, म्हणजे -60 किलो जूल. ठीक आहे. आता बघा ह्यांची किती जास्त आहे, ह्यांचं तुम्ही फक्त मायनस साइन इग्नोर करा, फक्त तुम्ही मॅग्निट्यूड बघा किती जास्त आहे. फ्लोरीन जो पटकन इलेक्ट्रॉन घेणाऱ्या वेबग्योर ते जे असते जास्त 328 मायनसमध्ये, आणि याला तो अल्कली मेटल आहे तो इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही म्हणून त्याची कमी आहे -60. आता पूर्ण ट्रेंडमध्ये मागच्या पॉईंटला मी तुम्हाला सांगितलं नोबल गॅस कशामध्येच बसत नाहीत, म्हणून नोबल गॅस जो असतो त्यांचे असते पॉझिटिव्ह, म्हणजे ह्या सगळ्यांची निगेटिव्ह असते पण त्यांची पॉझिटिव्ह असते. कारण मी मगाशी सांगितलं एक व्यवस्थित जी सिस्टीम चालू आहे त्याला बिघडायला म्हणजे फार एनर्जी लावायला लागते. म्हटल्यावर त्यांचं जे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे नोबल गॅसचं, ते इलेक्ट्रॉन काढून म्हणजे काढायला पण जास्त एनर्जी लागते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पुट करायला पण जास्त एनर्जी लागते. म्हटल्यावर नोबल गॅस जे असतात, आता आपण इथं घेऊया एक्झाम्पल निऑन, त्यांची जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ती पॉझिटिव्ह असते, त्यांना भरपूर एनर्जी लागते की 116 किलो जूल पर मोल. तुम्ही फक्त साईन पण लक्ष द्या, ह्यांची निगेटिव्ह आहे आणि ह्यांची पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन काढू पण शकत नाही सोप्या पद्धतीने, किंवा इलेक्ट्रॉन ऍड पण करू शकत नाही. ठीक आहे. इथं आपण दाखवला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता पुढचा पण आपल्याला बघायचा आहे, पण ह्या पॉईंटमध्ये बघा आपण आता ट्रेंड बघायचं. ठीक आहे, ट्रेंड बघायला अलॉंग पिरियड सेम आयनायझेशन एन्थाल्पी सारखे इन्क्रीज होते आणि डाऊन द ग्रुप डिक्रीज होते. तर डाऊन द ग्रुप का डिक्रीज होते, कारण जे नवीन ऑर्बिट ॲड होत जातात त्यांच्यामुळे बघा डाऊन द ग्रुप
ग्रुपमध्ये ड्रॉ नाही करत मी, डायरेक्ट ओरली एक्सप्लेन करतो. तर ऑर्बिटल वाढत जातात. ऑर्बिटल वाढत गेल्यामुळे न्यूक्लिअर फोर्सेस काय होतात तर कमी होतात आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनमध्ये पण फोर्सेस कमी होतात. म्हणजे एक कंजेस्टेड जी जागा होते पिरियड्समध्ये, म्हणजे त्याच शेलमध्ये सगळे इलेक्ट्रॉन घुसवणार, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनमध्ये पण रिपल्शन होणार. पण डाऊन द ग्रुप आपण गेलो तर नवीन ऑर्बिट पण वाढत जाणार, त्यामुळे इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन कमी असणार, त्याच्यामुळे पटकन आपण काय होणार एनर्जी देणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डाऊन द ग्रुप काय होते डिक्रीज होते. ठीक आहे, कमी निगेटिव्ह असते म्हणजे युजली पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, म्हणजे खाली जाईल तसं आपण इलेक्ट्रॉन ॲड करू शकत नाही, कारण की पॉझिटिव्ह लेस निगेटिव्ह होत जाते. ठीक आहे, म्हणजे युजली लिथियमला आपण करू शकतोय, म्हणजे मी आता जसं सांगितलं आपण इलेक्ट्रॉन देऊ शकतोय पटकन, पण जसं ऑर्बिटल वाढत जाते तसं ती लेस निगेटिव्ह होत जाते आणि नंतर पॉझिटिव्ह होते. ठीक आहे, पॉझिटिव्ह होत नाही पण लेस निगेटिव्ह होतं तर निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह होते. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी कमी होतं आणि त्याची मॅग्निट्यूड कमी होतं. आता एक्सेप्शन आपल्याला बघायचे त्याचे. एक्सेप्शन ऑफ इलेक्ट्रॉन बघा, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचे काही एक्सेप्शन आहेत. म्हणजे ॲज पर पिरियड जसं आपल्याला सांगितलं इकडनं हे वाढत जातं इकडनं कमी होत जातं, पण असं युजली होत नाही, कारण काही एक्सेप्शन केमिस्ट्रीमध्ये पण असतात आणि ते आपल्याला शिकायचे पण नाही, ह्याच्यावर क्वेश्चन भरपूर येतात. ठीक आहे, बघा नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन आहे सेकंड पिरियड. ठीक आहे, आणि थर्ड पिरियड आहे फॉस्फरस सल्फर क्लोरीन. आता आपण काय शिकलो, खाली जे असते त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी कमी होत जाते, म्हणजे ह्यांची बघा मोर निगेटिव्ह असणार आणि ह्यांची असणार लेस निगेटिव्ह असणार. हे कशाच्या स्वरूपात झालं ॲज पर ट्रेंड. बघा ॲज पर ट्रेंड ह्यांची मोर निगेटिव्ह असते आणि ह्यांची लेस निगेटिव्ह असते. असं आपण जर ट्रेंड सांगितलं तर असं असते, बट इथं तुमचं एक्सेप्शन. इन रियालिटीमध्ये यांची असते लेस निगेटिव्ह ॲज कम्पेअर टू दिस मोर. ओके, हे आपण बघितलं एक्सेप्शन. ओके, आपण जसं आता पाठ केलं इकडून इकडे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी वाढत जाते, जसं आपण आयनायझेशन एन्थॅल्पीमध्ये एक्सेप्शन बघितलेले, पण इथं एक्सेप्शन आहेत सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियडमध्ये. तर हे मोर निगेटिव्ह असायला पाहिजे, हे लेस निगेटिव्ह असायला पाहिजे, पण रियालिटीमध्ये लेस निगेटिव्ह असतात आणि हे मोर निगेटिव्ह असतात. ठीक आहे, आता का असं असतं तर आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊन बघूया. फ्लोरीन हॅज लेस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी दॅन क्लोरीन. हे गिव रिझनला क्वेश्चन येतो. ठीक आहे, जे तुम्ही आता 11वीला जे तुमचे युनिट टेस्ट किंवा टेस्ट असतील थेअरीच्या, त्याला क्वेश्चन तुम्ही रीड करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इन फ्लोरीन द लास्ट शेल इज सेकंड शेल. when the electron is added to the small sized shell, then the electron in this shell which are closer to each other shows maximum repulsion incoming electron. Hence the electron is added in fluorine with less amount of energy than expected. Fluorine has 3 shells, hence size of shell. आता बघा फ्लोरीनचं सांगितले, तर फ्लोरीनची जी लास्ट शेल असते सेकंड शेल ती स्मॉल असते. ठीक आहे, आता एक्सेप्शन मी इथे लिहितो. ठीक आहे, फ्लोरीनची जी शेल असते ती स्मॉल असते सेकंड शेल. बघा हा न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट शेल ही सेकंड शेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपले इलेक्ट्रॉन ऍड करायचे, पण काय होतंय मॅक्सिमम रिपल्शन. आता इथे जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार ते ह्या इलेक्ट्रॉनला पटकन आतमध्ये घेणार नाहीत, कारण यांच्यामध्ये होणार रिपल्शन. तुम्ही फिजिक्समध्ये पण शिकला असाल, जर पॉझिटिव्ह कुठली गोष्ट असेल एनर्जी असेल ती आपल्याला करायला लागते आणि जर निगेटिव्ह असेल आपला पण होत जाते. ठीक आहे, आपण जेवढं त्याच्यामध्ये एनर्जी लावतो ती पॉझिटिव्ह असते आणि आपण जे नाही लावा जसं आपला पण होतं ते निगेटिव्ह. मग इथं लेस निगेटिव्ह, इथं मोर निगेटिव्ह म्हणजे आपला पण होणार, आपल्याला जास्त एनर्जी खर्च करायला लागणार नाही, पण इथे लेस निगेटिव्ह म्हणजे आपल्याला काहीतरी एनर्जी खर्च करायला लागणार, तर इथंच खर्च करायला लागते, कारण इलेक्ट्रॉन ह्यांच्यामध्ये रिपल्शन असतं. सेकंड शेलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होते आणि यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिपल्शन असल्यामुळं इलेक्ट्रॉन ॲड होताना फार प्रॉब्लेम होतो यांच्यामध्ये,
म्हणून फ्लोरीनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी लेस निगेटिव्ह असते ॲज कम्पेअर टू क्लोरीन. आता क्लोरीनची का मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असते? आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे आपल्याला काय करायची त्याला गरज नाही, आपला पण ते होत राहते. लेस निगेटिव्ह म्हणजे आपल्याला करायला लागते. मी फ्लोरीनचं कारण सांगितलं. तर क्लोरीनचं बघा काय एक्सेप्शन आहेत असे. क्लोरीन हॅज 3 शेल्स. आता फ्लोरीनकडे 3 शेल होते. आता मी दोघांचं फ्लोरीन क्लोरीन एकदम काढतो की इथं फ्लोरीन, इथं क्लोरीन. आता बघितलं आपण क्लोरीनकडे 2 शेल असतात आणि इलेक्ट्रॉन ऍड करायसाठी मोअर रिपल्शन. पण क्लोरीनकडे असतात 3 शेल. ठीक आहे, क्लोरीनकडे असतात 3 शेल्स, म्हणून साईज ऑफ क्लोरीन कसा असतो, लार्जर असतो. कारण आपण बघितलं डाऊन द ग्रुप साईज इन्क्रीजेस. साईज म्हणजे ॲटॉमिक. ठीक आहे, मग 3 शेल असतात ना, कारण आपण बघितले खाली दिलं तसं क्वांटम नंबर वाढतो म्हटल्यावर ऑर्बिटल्स पण वाढत झालं. म्हटलं ह्याच्याकडे 2 आहे तर ह्याच्याकडे 3, एक न चढ. बघा हा यांचा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन जे ऍड होतात ते लेस रिपल्शन दाखवणार, कारण इथे इलेक्ट्रॉन भरणार नाही सगळे फ्लोरीनचे. फ्लोरीनमध्ये अशी इथे इलेक्ट्रॉन भरपूर होते, त्याच्यामुळे ह्याला होणार मोर रिपल्शन. पण इथं आपला इलेक्ट्रॉन ऍड करायचा आहे, इथं कोण नाहीच आहे ना रिपल्शन करायला. एक्झाम्पल पण समजून घ्या तुम्ही. थर्ड सेलमध्ये जातो त्यामुळे ह्याच्या रिपल्शन कमी होणार ह्याच्यापेक्षा. ओके, ह्याच्यापेक्षा ह्याचं रिपल्शन कमी होणार, म्हणजे लेस रिपल्शन. म्हणून आपल्याला एनर्जी खर्च करायला लागत नाही. तर म्हणून बघा फ्लोरीनची लेस निगेटिव्ह असते, म्हणजे फ्लोरीनचीच नाही, जेवढे काही एलिमेंट आहेत पिरियड वाईज, सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियड, त्याच्यामध्ये सेकंड पिरियड वाल्यांची असते लेस निगेटिव्ह, मोर निगेटिव्ह. ओके, ॲज पर असं असायला पाहिजे होतं, पण मी प्रूफ दिला असं का नसतं, असं असतं. ठीक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी संपली. जेव्हा आयोनिक बॉन्ड तयार होतो, तो आयोनिक बॉन्ड तयार होतो एक मोर इलेक्ट्रो एलिमेंट मध्ये आणि एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, आता आपण तेच बघणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा कन्सेप्ट. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, पहिला मी हेडिंग बघू. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्लाइटली डिफरंट असते एन्थॅल्पी ह्याच्यापेक्षा, कारण इट इज नॉट मेजरेबल क्वांटिटी. मी खाली पॉईंट वाईज देतो सगळं व्यवस्थित. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मेजरेबल क्वांटिटी नाही आहे. जसं आपण आयनायझेशन एन्थॅल्पी मेजर करू शकतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मेजर करू, कारण त्या एनर्जीज आहेत ना. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे ही आपण मेजर करू शकत नाही. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर द ॲबिलिटी ऑफ एलिमेंट टू अट्रॅक्ट शेअर पेअर्ड इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल NaCl आहे, ठीक आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आता मी पहिला ट्रेंड सांगतो मग बघूया, कारण तुम्हाला नाही कळणार डायरेक्ट. अलॉंग पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय, तर समजा पिरियड वाईज जर इथे काय एलिमेंट असेल आणि ह्या कोपऱ्याला एक एलिमेंट असेल, तर ह्याची टेंडन्सी जास्त असणार शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन. आता शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर बघा हे आता युजली असतं आयोनिक बॉन्डमध्ये. आता आयोनिक बॉन्ड जसं किंवा सॉरी कोव्हलंट बॉन्डमध्ये असतं हे, आयोनिक बॉन्डमध्ये नाही, कोव्हलंट बॉन्डमध्ये असतं. कोव्हलंट बॉन्डमध्ये आपण माहिती आहे आपल्याला की इलेक्ट्रॉन युजली शेअर करतात ना ॲटम्स, मग इलेक्ट्रॉन शेअर करतात. मग त्या ज्या कोव्हलंट बॉन्डमध्ये 2 एलिमेंट असणार, मग त्यातला एक जसं तर हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, दुसरा असतो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मग जो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्याने जे इलेक्ट्रॉन शेअर केलाय ते शेअर इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे खेचायला बघतो, आणि स्वतःकडे खेचायला बघितल्यावर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, म्हणून असं बॉन्ड तयार होतात.
जर आपण डाऊन द ग्रुप बघितलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते, कारण डाऊन द ग्रुप जे एलिमेंट असतात ते जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह नसतात, त्यामुळे जे बॉन्डमध्ये ते इलेक्ट्रॉनचे पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकत नाही, त्यामुळे ही डिक्रीज होते इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कारण इट इज अ प्रॉपर्टी नॉट म्हणजे ही प्रॉपर्टीज आहे, त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी अलॉंग पिरियड वाढत जाते. कारण हॅलोजन असतं ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, कारण जर तुम्ही बघितलं HCl आणि HF ह्याच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि हे बॉन्ड जे असते स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे काय होतं Cl जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह येतो आणि H असतो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह येतो. त्याच्यामुळे हा जो Cl आहे ह्या बॉन्डमधले शेवटचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला बघतो, स्वतःकडे खेचल्यामुळं हा जास्त खेचतो, त्याच्यामुळे हे जे बॉन्ड यांच्यामध्ये तयार होतं ते जास्त तयार होतं, म्हणजे जास्त स्ट्रॉंग तयार होतात, पण ह्याला कोण तोडू शकत नाही. त्याच्यामुळे अलॉंग पिरियड इलेक्ट्रोनिटी इन्क्रीजेस आणि डाऊन द ग्रुप डिक्रीज होत जाते. हे तुम्हाला कळालं. आणि क्वेश्चन येतो असता सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट पिरियोडिक टेबलमध्ये कोण आहे? हु इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन पिरियोडिक टेबल? तर नोट करून ठेवा, स्टार करून. फ्लोरीन. फ्लोरीन इज अ हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. फ्लोरीन हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतो, त्यामुळे जास्त इलेक्ट्रॉन कोण खेचू शकत नाही. त्यामुळे क्वेश्चन येतो MCQला की व्हॉट इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. व्हॅल्यू दिली +2, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. पुस्तकामध्ये भरपूर स्केल दिले आहेत, पॉलिंग स्केल, तर त्या स्केलवर आता बघूया आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते, कारण 2025ला ह्याच्यावर क्वेश्चन पडलाय, त्यामुळे आपण आता सगळं स्केल आणि जिथे जिथे काय काय ते सगळं आपण पॉईंट टू पॉईंट आपण शिकू. ठीक आहे. तुम्हाला पिरियोडिक टेबल ड्रॉ करायला शिकवलं जाईल हा व्हिडिओ झाल्यानंतर. ट्रिक्स पण शिकवल्या जातील. पहिला आपण हा टॉपिक कव्हर करूया. ठीक, बघा. हे मी ग्रुप वाईज लिहिले, पिरियोड झाले पाहिजेत. आता पहिले 20 जे एलिमेंट ते तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ओके. आणि निऑन म्हणजे नोबेल गॅस ह्याच्यामध्ये पण येत नाहीत, कारण त्यांनी सगळे स्टेबल आहेत, त्यांना काही परिश्रम करायला लागत नाही, फक्त ह्यांनाच परिश्रम करायला लागतं, कारण ते स्टेबल नाही आहेत. ओके, सस्टेन नाही आहेत लाईफमध्ये. ओके. तर बघा, आता हे मी सांगायला ते पॉलिंग स्केलवर, आणि मी काय सांगालोय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू, हे पण लक्षात ठेवा. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायसाठी 0.5 ने वाढत जाते, जसं आपण पिरियड वाईज जातो तसं. म्हणजे बघा, ह्याची 1 असेल, ह्याची 1.5, 0.5 वाढली, ह्याची 1.5 आहे तर ह्याची 2 असणार, ह्याची 2.5, ह्याची 3, ह्याची 3.5 आणि ह्याची 4. हे झालं पॉलिंग स्केलवर. आता डाऊन द ग्रुप. ओके. हे अलॉंग आपण पिरियड बघितलं ना, अलॉंग पिरियड, त्याला मी P नाव देतो, अलॉंग पिरियड. तर डाऊन द ग्रुप किंवा डाऊन द ग्रुप पण नंतर पहिला आपण पिरियड हा 1 आहे ना, आणि दुसरा तो पिरियड सेकंड. तर सेकंड पिरियडचे पण पार्ट पाहिजे एलिमेंट, कारण पहिल्या 20 मध्ये फर्स्ट सेकंड पिरियडचे एलिमेंट असतात बघा. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. आर्गॉन नोबेलमध्ये येतो, ह्याच्यामुळे आपण नोबेल गॅसचं काहीही घ्यायचं नाही येतं. ठीक आहे. आता सेकंड पिरियडमध्ये जी इन्क्रीज होते ती 0.3 ने इन्क्रीज होते. हे 0.3 जसं बघा, ह्याची 0.9 असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 0.3 वाढवा, म्हणजे 1.3, 1.2, 9 अधिक 3 12 असते ना, त्यामुळे 0.9 प्लस 0.3 1.2. ठीक आहे. ह्याच्यामध्ये परत 0.3 ने वाढवा 1.5, परत 0.3 ने वाढवा 1.8, असं 0.3 ने वाढत वाढत जाते. आता इथे थोडासा प्रॉब्लेम होतो, हे तुम्हाला 2 लक्षात ठेवायला लागणार, कारण इथे 2.1 पर्यंत 3 ने वाढत होते, 0.3 ने, पण 8 इथं पण 0.3 ने वाढते, पण इथं
इथं नाही वाढत ना 0.3, त्यामुळे हे सल्फर आणि क्लोरीनचं लक्षात 2.3 तिथं 0.5 वाढले. ओके, तर हे झालं ऑन पॉलिंग स्केल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ पिरियड 1 अँड पिरियड 2. त्यांच्यामध्ये पिरियड 1 मध्ये जास्त लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन त्यांच्यामध्ये 0.5 0.5 0.5 वाढत जातं. सेकंड पिरियडमध्ये आपलं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सल्फर, क्लोरीन त्यामध्ये 0.3 0.3 0.3 न वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे कसं बी असते कितीनं पण वाढू दे, खरं ॲज पर पिरियड हे वाढायला लागले. पण आपण जे बघितलं आहेत एक्सेप्शन ते सेकंड आणि थर्ड पिरियडसाठी होते. तर बघा इथे मी तुम्हाला क्लिअर करतो. ग्रुप वाईज कमी व्हायला पाहिजे होती, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुप वाईज कमी व्हायला पाहिजे होती. पण सेकंड पिरियड आहे ना, तर थर्ड पिरियडची आता इथं फर्स्ट अँड सेकंड पिरियडमध्ये काय प्रॉब्लेम नाही, कारण हे डिक्रीज आहे बघा. इन्क्रीज दाखवलं, हे डिक्रीज आहे. पण जेव्हा थर्ड पिरियड तुम्ही लिहाल त्यांची व्हॅल्यू तुम्ही ज्यावेळी तुम्ही इथं लिहाल त्यावेळी हे ट्रेंड असं येणार नाही. मग ह्यांची जास्त असणार, ह्यांची कमी असतं, कारण आपण आत्ताच एक्सेप्शन बघितलंय, कारण प्रिन्सिपल काउंटर नंबर वाढतोय, पर त्याच्याकडे जायला नको. आता आपण हे पिरियड वाईज बघितलं, आता आपण ग्रुप वाईज बघूया. ग्रुप वाईज बघा, आता ग्रुप वाईज म्हणजे व्हर्टिकल कॉलम. क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तुम्हाला इथंपर्यंत दिले, इथंपर्यंत. ठीक आहे, आता डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. तर बघा 1 व्हॅल्यू तुम्हाला एन सी आर टीमध्ये तुम्हाला मिळतं, 11वी एन सी आर टी पेज नंबर 91वर. आत्ता आपण जे बघितलं ते पण मिळणार आहे, आणि हे जे मी दाखवलं लागलं ते पण मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, 1 0.9 0.8 0.8 आणि 0.7. ठीक आहे, हे पण तुम्हाला दिलं. आता फ्लोरीनची बघा 4, बघा जास्त आहे का नाही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. 3 2.8 2.5 आणि यांचे असते बरोबर 2.2. बघा 19887 हे असते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, ग्रुप वाईज असं असतं, कारण ग्रुप वाईज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे डिक्रीज होते. बघा डिक्रीज झाली, तिथं पण हे डिक्रीज होतं. इथं पण हे डिक्रीज झाले. आता ते जी मगाशी मी तुम्हाला एक्सेप्शन सांगितलं, ते एक्सेप्शन होतं फक्त पी ब्लॉक एलिमेंटसाठी. पी ब्लॉकचे जे एलिमेंट आहेत सेकंड अँड थर्ड पिरियडचे, त्यासाठीच ते एक्सेप्शन फक्त लागू होतं. ठीक आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचं मी सांगाल. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचं जे एक्सेप्शन आहे ते पी ब्लॉक एलिमेंटचं फक्त होतं. ठीक आहे, ते आधीच सांगायला पाहिजे होतं, चुकून माझ्याकडून राहिलं. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुठलंही एक्सेप्शन नाही आहे. एक्सेप्शन होतं फक्त आयनायझेशन एन्थॅल्पी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये कुठलंही एक्सेप्शन नाही आहे. हे कळालं तुम्हाला? ठीक आहे, आत्ता हे आपले सगळे पॉईंट शिकून झालेले आहेत. आत्ता आपण बघूया पिरियॉडिक टेबल, जो आपला मॉडर्न आहे. ठीक आहे, तर मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे, मी मागच्या तुम्हाला सांगितलं 4 ब्लॉक असतात, SPDF. आता एस ब्लॉक एलिमेंटचे प्रॉपर्टी, त्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी कशी होती, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, त्यांची रेडियस कशी होते, त्यांचे मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आत्ता आपण खरा टॉपिक सुरू करतो. ठीक आहे, म्हणजे आपण सुरू केला आहे, खरं कोर क्वेश्चन ह्याच्यावरूनच येतात. आता बघूया आपण इथं मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता आपण बघणार आहे तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर मॉडर्न पिरियड टेबलमध्ये असे 4 ब्लॉक SPDF. चला आपण डायरेक्ट आता तिकडंच जाऊया. एनसीडीमध्ये तुम्हाला पहिल्या प्रॉपर्टीज आहेत आणि मग ते पहिला त्यांनी ब्लॉक देत आणि मग ह्या प्रॉपर्टी दिल्यात. मग समजायला फार ते अवघड जातं, म्हणून पहिला आपण प्रॉपर्टी सगळ्या शिकून घेतल्या, म्हणजे काय काय कसं कसं असतं ते आपण शिकले. आता आपल्याला बघायचं पहिला ब्लॉक एस ब्लॉक. सब पॉईंट लिहा एस ब्लॉक.
आता एस ब्लॉक एलिमेंट. तर एस ब्लॉक एलिमेंट म्हणजे कुठला एलिमेंट तुम्ही दाखवतो एक मिनिट. हा तुमचा पूर्ण आहे पिरियॉडिक टेबल आणि ह्याच्यातले हे जे दोन तुम्हाला दिसायला लागलेत ब्ल्यूमध्ये ते असतात एस ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे, पेज नंबर तुम्ही बघू शकताय, त्याच्यावर बघा तुम्ही पेज नंबर 83 वर पूर्ण पिरियॉडिक टेबल आहे. त्याच्यामध्ये एस ब्लॉक कुठले, पी ब्लॉक कुठले ते पूर्ण बघा. एस ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय तर पहिले दोन जे कॉलम आहेत पिरियॉडिक टेबलमधले ते असतात एस ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे, त्यांना म्हणतो आपण एस ब्लॉक एलिमेंट. त्यातला पहिला ग्रुप असतो फर्स्ट ग्रुप, त्याला म्हणतो आपण अल्कली अर्थ, अल्कली मेटल्स. आता मी पहिला पूर्ण प्रॉपर्टी लिहितो आणि मग एक्सप्लेन करतो कसं कसं काय काय. फर्स्ट ग्रुप जो असतो, फर्स्ट ग्रुप अल्कली मेटल्स. सेकंड ग्रुपला म्हणतो आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स. लो आयोनायझेशन एन्थाल्पी, डाऊन द ग्रुप रिएक्टिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. आणि लास्ट आहे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर NS1 अँड NS2 म्हणजे 1s2 अँड 1s1, NS1 NS2 म्हणजे सुरू एसला होतात संपतात पण एसला. ठीक आहे, आता शेवटची प्रॉपर्टी आहे, डायरेक्ट स्टार मार्क करून मी इथं लिहितो. ठीक आहे, इम्पॉर्टंट मोस्ट IMP. ऑल आयोनिक एक्सेप्ट लिथियम अँड बेरिलियम. ठीक आहे, आता आपण 1 to 1 मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय काय. बघा, एस ब्लॉक एलिमेंट जे मी तुम्हाला दाखवले पिरियड टेबलमध्ये पहिले दोन जे असतात त्यातला पहिला जो कॉलम आहे त्यालाच म्हणतोय आपण अल्कली मेटल्स. दुसरा कॉलम आहे त्याला म्हणतोय आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स. ठीक आहे, आता अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल यांची आयनायझेशन एन्थॅल्पी लो असते. मग आयनायझेशन एन्थॅल्पी लो असते, मी आयनायझेशन एन्थॅल्पी पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलंय की जेवढे आयनायझेशन एन्थॅल्पी लो तेवढ्या जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी. त्यामुळे जसं जसं आपण खाली जातो हे मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट असतात. ठीक आहे, पूर्ण पिरियड टेबलमध्ये कारण हायली रिॲक्ट करून लो आयनायझेशन एन्थॅल्पी असल्यामुळं परत पटकन ग्रुप 1 इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन देतो आणि ग्रुप 2 जे असतात ते 2 इलेक्ट्रॉन देतात. त्यामुळे लो आयनायझेशन एन्थॅल्पी, त्यामुळे हायली रिॲक्टिव्ह. आणि जसं आपण डाऊन द ग्रुप जातोय आपण शिकलोय की आयनायझेशन एन्थॅल्पी काय होते, डिक्रीज होते, ते कमी होत जाते. त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. ठीक आहे, त्यामुळे डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी पण वाढते कारण पटकन इलेक्ट्रॉन देणार, म्हणजे जेवढा पटकन तो इलेक्ट्रॉन देतो तेवढ्याच ह्याच्यात त्याची रिॲक्टिव्हिटी ठरत असते. ठीक आहे, तर डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. कारण मेटलचं एक प्रॉपर्टी आहे ते पटकन इलेक्ट्रॉन देतात, त्याच्यामुळं खाली जर ते पटकन इलेक्ट्रॉन देणार त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार, रिॲक्टिव्हिटी पण वाढणार कारण आयनायझेशन एन्थॅल्पी कमी असतात. त्यामुळं ग्रुप 1 एलिमेंट हे फार रिॲक्टिव्ह असतात आणि फार रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांनी आपल्याला फ्री फॉर्ममध्ये मिळत नाहीत, त्यांनी कुठल्या कुठल्या ओव्हरमध्येच मिळतात. ओव्हर म्हणजे काय तर मिक्स, दुसऱ्या कुठल्या एलिमेंटमध्ये मिक्स. त्यामुळं एस ब्लॉकचे IMP प्रत्येक एलिमेंट हे आयोनिक असतात एक्सेप्ट लिथियम अँड बेरिलियम. ठीक आहे, एक्सेप्शन होतो ते आर प्रिडॉमिनेटली आयोनिक. एक मिनिट, कंपाऊंड्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट हे प्रिडॉमिनेटली आयोनिक असतात पण एक लिथियम आणि बेरिलियम. ओके, दिसत नसेल तर बघा, लिथियम अँड बेरिलियम सगळे सोडले, सगळे आयोनिक असतात, हे दोन सोडले तर. ठीक आहे, त्यामुळे बघा ग्रुप 1 एलिमेंट हे अल्कली मेटल असतात. सेकंड ग्रुप त्यांचा अल्कलाइन अर्थ मेटल असतो. एस ब्लॉकमध्ये दोनच ग्रुप असतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 NS2 असतो. डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस आणि मेटॅलिक कॅरेक्टर पण इन्क्रीजेस असतो. लो आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजेच ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहा हायली रिॲक्टिव्ह. हे कसे असतात, हायली रिॲक्टिव्ह असतात. किती झालं, इथं आपला एस ब्लॉक एलिमेंट संपला. ठीक आहे,
कारण तुम्हाला आयनायझेशन एन्थॅल्पी माहीत नव्हतं पहिल्यांदा, मग डायरेक्ट शिकलं तुम्हाला कळलं नसतं. त्यामुळे मी पहिला ट्रेंड घेतलेत आणि मग हे प्रॉपर्टीज आता थोड्यात फार जरी एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला कळून जाते. लो आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, मग लो आयनायझेशन एन्थॅल्पीचा मेटल रिॲक्टिव्ह होतो कसा, आणि काही एक्सेप्शन पण आहे. आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट आत्ताच्या नीटच्या पेपरला येणारच, म्हणजे 2025च्या पेपरला याच्यामध्ये क्वेश्चन आले होते आणि ते सगळे एनसीईआरटीमध्ये आले होते, पण आधी आले नसल्यामुळे काही मुलांनी वाचले नाहीत आणि त्यांचे क्वेश्चन रॉंग केले. तर असं व्हायला नको म्हणून आपण प्रत्येक लाईन टू लाईन वाचायला पाहिजे आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे, कारण हा जो टॉपिक आहे तो परत परत रिवाईज करूनच आपल्याला ह्याच्याबद्दल कळणार आहे. तर आपण जाऊया आता पी ब्लॉक एलिमेंटकडे. तर बघा, पी ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, ठीक आहे. पी ब्लॉक एलिमेंट आता आपण बघितलं एस ब्लॉकमध्ये ग्रुप 1 ग्रुप 2. ओके, पी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय, तर ग्रुप 13 ते ग्रुप 18. ओके, इथंपर्यंत असतात ते पी ब्लॉक एलिमेंट असतात, ठीक आहे. आता यांना म्हणतोय आपण अलॉंग विथ एस ब्लॉक एलिमेंट. are called representative element. ओके, तिसरी प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 ते np1 किंवा ns2 ते np6, हे त्यांचं असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नोबल गॅस असतात आणि नोबल गॅसचं कॉन्फिगरेशन असतं ते हे असतं ns2 np6, हे असतं नोबल गॅस. आणि नोबल गॅस असतात ते काय असतात, मोस्ट स्टेबल, त्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे, तुम्हाला शिकवलं मोस्ट स्टेबल, हे कळालं तुम्हाला. ओके, बघा ग्रुप 17 जे असतात. आता ह्याच्यामध्ये बघा हॅलोजन्स पण पी ब्लॉक एलिमेंटमध्येच येतात, पी ब्लॉक मध्येच येतात, नोबल गॅस पण पी ब्लॉकमध्येच येतात. त्याच्यामध्ये जर आपण हॅलोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर नोबल गॅस फॅमिलीच्या आधी, म्हणजे प्रिसिडिंग द नोबल गॅस फॅमिली देर आर हॅलोजन्स, ठीक आहे. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं नोबल गॅसचं आणि त्यांच्या जे असतात हॅलोजन्स, आणि हे दोन जे ग्रुप असते हायली निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, म्हणजे हॅलोजन्स ग्रुप नंबरला मी GR लिहितो, ग्रुप नंबर 17, आणि चॅल्कोजन्स ग्रुप नंबर 16. हे जे दोन असतात ते असतात, म्हणजे हे जे दोन ग्रुप असतात ते हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हायली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, हायली निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता हायली निगेटिव्ह म्हणजे तुम्ही अर्थ घ्या असतं की त्यांची मॅग्नेट्यूड असते निगेटिव्ह जास्त असते. मी सांगितलं तुम्हाला कसं, कारण निगेटिव्ह असते तर ते आपल्या पण सिस्टीममध्ये होत जाणार, त्यामुळे हाय आपल्याला जास्त काही पॉवर लावायला लागत नाही. ह्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. म्हणजे बघा, हॅलोजन आणि चॅल्कोजन्सला एकच इलेक्ट्रॉन कमी असतं नोबल गॅसपेक्षा, त्यामुळे पटकन इलेक्ट्रॉन स्टेबल व्हायचं असतं. त्यांच्यामुळे पी ब्लॉकमध्ये एक्स्ट्रीमली स्टेबल, ज्यांचे की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी पॉझिटिव्हमध्ये येते नोबल गॅस, आणि एक्स्ट्रीमली हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ते हॅलोजन आणि चॅल्कोजन्स पण ह्याच पी ब्लॉकमध्ये येतात, ठीक आहे. तर जर आपण बघितलं हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात आणि स्टेबल नोबल कॉन्फिगरेशनसाठी ते इलेक्ट्रॉन घेऊ शकतात, कोण कोण, हॅलोजन आणि चॅल्कोजन, ठीक आहे. आता जर आपण लेफ्ट टू राईट अक्रॉस पिरियड बघितलं पी ब्लॉकच्या, तर मेटॉलिक कॅरेक्टर काय होते, कमी कमी होत जाते, ठीक आहे. तर मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणार, विरुद्धार्थी तुम्ही करून घ्या, ठीक आहे. कारण बघा इकडं नोबल गॅस आहे, ठीक आहे, इकडं कुठले इकडे सगळे मेटल आहेत आणि इकडे अल्कली मेटल आहेत ना, मग जात जरीचं मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाते, कारण का, आयनायझेशन एन्थॅल्पी वाढत जाते. आणि मी सांगितलं की मेटल इलेक्ट्रॉन देतात, पण इकडं जास्त इलेक्ट्रॉन कोण एलिमेंट देत नाही, त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे त्यांचे ते कमी कमी होत जाते, ठीक आहे. मग लिहून घ्या तुम्ही, अलॉंग पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर
डिक्रीजेस. हे मेटॅलिक कॅरेक्टर आपण पूर्ण पिरियोडिक टेबलचं पण बघणार आहे, पण हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं डाऊन टू ग्रुप. ओके. आता इथे जागा नाही आहे, पण मी लिहितो तरी पण बघ, खाली तुम्हाला दिसलं तर दिसलं. डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इनक्रीजेस. कारण डाऊन द ग्रुप आयनायझेशन एंथॅल्पी कमी होते. हे तुम्हाला मगाशी 4-5 वेळा सांगितलं, पाठच व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण बघितलं अलॉंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं, डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. कोणामध्ये पी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. ग्रुप 13 ते 18 असतात आणि एस ब्लॉक एलिमेंट बरोबरच यांना म्हणतोय पण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंट ह्या पूर्ण पिरियड टेबल जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांना म्हणते आपण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. म्हणजे एस पी मध्ये जे एलिमेंट आहे त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं रेगिंग फ्रॉम म्हणजे रॅगिंग फ्रॉम म्हणजे रेझिंग फ्रॉम आपण म्हणतो इथून इथेपर्यंत असतं. म्हणजे NS2 to NP1 म्हणजे पी ब्लॉकचा जो पहिला एलिमेंट आहे बोरॉन त्याचं हे, आणि जो शेवटचा एलिमेंट आहे म्हणजे तो कोणता नोबेल गॅस असणार हिलियमचा, कारण हिलियममध्ये दोन डुप्लेट कंप्लीट असतात ते सोडून ते एक्सेप्शन. तर इथून एवढं जाऊ शकतं. म्हणजे पी ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एस ला भरायला सुरू होतं आणि पी ला संपतं. एस ला भरायला सुरू होतं, पी ला संपतं. ठीक आहे. आणि हे जे कॉन्फिगरेशन आहे ते कॉन्फिगरेशन असतं नोबेल गॅसचं मोस्ट स्टेबल. कारण हे जे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन आहेत आणि व्हॅलेन्स शेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे 6 आणि 2 8, त्याच्यामुळे यांचं मोस्ट स्टेबल असतं. म्हणून यांच्याकडं आयनायझेशन एन्थॅल्पी पण यांची फार जास्त असते, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी पण यांची पॉझिटिव्ह असते. आणि आपण त्यांच्याच प्रिसिडिंग द नोबेल गॅस लाईन एन्थॅल्पीमध्ये देअर आर हॅलोजन्स अँड चाल्कोजन्स ग्रुप 17 ग्रुप 16 हाय निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि हाय आयनायझेशन एन्थॅल्पी. ओके. त्यामुळं हे जे असतात ते नोबेल गॅस सारखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हायली निगेटिव्ह इलेक्ट्रॉनिक एन्थॅल्पी आणि अलॉंग पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, कारण मी तुम्हाला सांगितलं. आणि डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस हे आपण बघितलं. इथं आपला पी ब्लॉक एलिमेंट हा संपला. इथं आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. आउटर मोस्ट व्हॅलेन्स म्हणजे व्हॅलेन्सी तरी त्याचं आपण बघितलं, कारण 8 व्हायला पाहिजे, मोबाईलचे 8 झाले मोस्ट. ते मी 10 पर्यंत घेतलं, म्हणून आपण फास्ट चाललोय आणि टॉपिक आपल्याला संपायला लागलाय व्यवस्थित. नेक्स्ट आहे बघा आता डी ब्लॉक एलिमेंट, त्यांनाच म्हणते आपण ट्रान्झिशन एलिमेंट आणि ट्रान्झिशन मेटल पण त्यांना म्हणतात. आता हे नाव का दिलंय SPDF ब्लॉक, कारण ह्यांचे जे शेल आहेत ते भरताना कुठून भरून सुरू होतात. ते एस ब्लॉक, डी ब्लॉक आणि मध्ये डी ब्लॉक, म्हणजे त्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये डी ब्लॉक पण आपल्याला भरायला लागतो. ऑर्बिटल असते तर स्ट्रक्चर पॅटर्न मध्ये आपण शिकणार आहे कसे ऑर्बिटल भरायचे आणि कसे. ओके. आता मी तुम्हाला दाखवतो डी ब्लॉक एलिमेंट कुठे असतात. ठीक आहे. हे बघा, हे आता आपण शिकले हे पी ब्लॉक एलिमेंट आहे आणि इथे जे आता आपण शिकणार आहे डी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. हे नोबेल गॅस, हे हॅलोजन्स आणि चाल्कोजन्स. ओके. आता आपण जे शिकणार आहे हे त्यांना म्हणते आपण डी ब्लॉक एलिमेंट आणि शेवटचा एफ ब्लॉक नंतर शिकणार. डी ब्लॉक एलिमेंट ग्रुप पहिल्यांदा प्रॉपर्टीज लिहून घेतो फास्ट आणि मग मी तुम्हाला सांगतो. ग्रुप 3 to 12 फिलिंग डी ऑर्बिटल. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं N-1 D 1 to 10, सॉरी N-1 D 1 to 10 किंवा D 1 to 10 NS 0 to 2. आणि ह्याला जे आहे ते एक्सेप्शन आहे PD प्लॅटिनम, त्याचं असतं 4D10 PiS2 4D10 and PiS0 नाही भरत आपण ह्याचं. ठीक आहे. मोस्टली फॉर्म कलर्ड आयन्स, आणि हायली व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट.
ह्यांची ऑक्सिजन व्हेरिएबल असते, मी सांगतो तुम्हाला नंतर. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आता ह्याला एक्सेप्शन आहे ZnCd. तिथं पण काही एक्सेप्शन तुम्हाला पाठ करा, होऊन जाते. रोज रिव्हिजन करा, पाठ होतं. ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं N-1 D10 N-1 D10 NS2. हे का तर मी सांगतो, एक्सेप्शन मी लिहित नाही कारण फार मोठं आहे एलिमेंट. आणि हा ब्रिज बिटवीन, समोर लिहितो. बघ, डी ब्लॉक एलिमेंट. ओके, डी ब्लॉक एलिमेंट आर कॅरेक्टराइज्ड बाय फिलिंग डी ऑर्बिटल्स. म्हणजे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भरताना नाव यांच्या ऑर्बिटलवरच पडले. एस ब्लॉक एलिमेंटमध्ये आपण पहिला एस ऑर्बिटल भरतोय, पी ब्लॉक एलिमेंटमध्ये एस नंतर पी भरतोय, आणि डी मध्ये एस नंतर पहिला डी भरतोय आणि मग पी भरतोय, कारण एस नंतर पहिला डी इथे येते मग पी. मी दाखवलं मग तुम्हाला. ओके, दीज एलिमेंट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय फिलिंग डी ब्लॉक एलिमेंट. ग्रुप 3 ते 12 यांच्यामध्ये डी ब्लॉक एलिमेंट असतात. ह्यांना म्हणते पण युजली ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ N-1 D 1 to 10. ब्रॅकेट करूया. N-1 D 1 to 10 NS 0 to 2. कारण एस मध्ये युजली 2च इलेक्ट्रॉन भरतात, ते आपण शिकायचं पुढच्या टॉपिकमध्ये. आणि ह्याला पण एक्सेप्शन आहे PD प्लॅटिनम, जो एस ब्लॉक डी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक मधलं एक एलिमेंट आहे ज्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4D10 5S0 येतं. ओके, हे एक्सेप्शन एवढं करून ठेवा. युजली यांचं काय इलेक्ट्रॉनिक N-1 D 1 to 10 NS 0 to 2. पण एक्सेप्शन आहे PD प्लॅटिनम, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिले 4D10 5S0. नेक्स्ट आहे, हे जे एलिमेंट असतात ते कलर्ड आयन्स बनवतात आणि त्यांचे हायली व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असते. ठीक आहे, जे आपण पॅरामॅग्नेटिझम मध्ये पण यांचा वापर करू शकतो. ठीक आहे, हायली युजेस कॅटलिस्ट इन पॅरामॅग्नेटिझम. जागा नाही आहे. हायली युज्ड ॲज कॅटलिस्ट इन पॅरामॅग्नेटिझम. कारण का तर हायली व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असतात. ठीक आहे, त्याच्यामधले ZnCdH. झेड म्हणजे झिंक, Hg म्हणजे मर्क्युरी. ओके, आणि CD म्हणजे तुम्ही हुडका ह्याचं नाव. ठीक आहे, ह्याचं नाव काय, तुम्ही आज पिरियड टेबल बघा आणि हुडका. ठीक आहे, आणि सांगा कमेंट करून. ZnCdHg हे 3 जे एलिमेंट आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते N-1 D10 NS2, जे डी ब्लॉक एलिमेंट सारखे काही कॅरेक्टरिस्टिक दाखवत नाहीत. ठीक आहे, डो नॉट शो मोस्ट ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे काही भरपूर प्रॉपर्टीज ट्रान्झिशन मॅट्रिक्स सारखे दाखवत नाहीत हे 3 एलिमेंट. ठीक आहे, आणि जे डी ब्लॉक एलिमेंट असतात ते आर ब्रिज बिटवीन हायली रिॲक्टिव्ह एस ब्लॉक एलिमेंट अँड पी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे, ही लाईन आहे, आणि म्हणून ह्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट. इथं आपण बघितलं पूर्ण डी ब्लॉक एलिमेंट. ओके, काय पॉईंट आहे ते मी चेक करतो. आता आपल्याला बघायचं शेवटचा एफ ब्लॉक एलिमेंट, त्यांना आपण म्हणतो लॅन्थेनॉइड्स. त्यांना बॉटमला ठेवलेलं, आणि आपण जसं बघितलं 6th ग्रुप आणि 7th ग्रुपचे जे काही एलिमेंट आपण काढले होते तेच आपण 2 फेजमध्ये पुट केलेले. 2 8 18 32 32 14 आपण काय केलेले तर खाली बॉटममध्ये पुट केले. तर बघा, एफ ब्लॉक एलिमेंट परत सगळे पॉईंट लिहितो आणि आपण डिस्कस करूया. कॉन्फिगरेशन असते त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन N-2 F 1 ते 14
N-1 0 to 1 आणि NS2 व्यवस्थित होतो. हे असते इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन. ठीक आहे. आता हे बाकीचे सगळे ते मी तोंडीच तुम्हाला समजून सांगतो काय काय. पहिला बघा एफ ब्लॉक एलिमेंट, त्यांनाच म्हणतो आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ह्यालाच म्हणतो आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट. चालू होतात इथून ॲटॉमिक नंबर 58 ते 71, इथून ते ॲटॉमिक नंबर 90. आज तसंच तुम्ही काय करा, हे यांचे नावं बघा पिरियड टेबलमध्ये, काय काय ते कमेंट करून सांगा. ठीक आहे. 58 ते 71, 90 ते 103 हे असतात एफ. हे लॅन्थेनॉइड सिरीज एल एस म्हणतो आणि ॲक्टिनॉइड सिरीज. ठीक आहे. इथे 14 एलिमेंट असतात, इकडे 14 एलिमेंट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन N-1 F1 to 14, N-1 D0 to 1 आणि NS2. हे त्यांचं असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा, दे आर ऑल मेटल्स विदिन इच सिरीज. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर क्वाईट सिमिलर. बघा, हे जे एफ ब्लॉक एलिमेंट आहे ते सगळे कसे आहेत बघा, मेटल आहेत आणि अलॉंग द पिरियड कॅरेक्टर्स आर सिमिलर. हे सगळे कसे आहेत, मेटल, त्यांचे अलॉंग द पिरियड कॅरेक्टर असतात ते सिमिलर असतात. ठीक आहे. द केमिस्ट्री ऑफ अर्ली ॲक्टिनॉइड इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन करस्पॉन्डिंग लॅन्थेनॉइड. म्हणजे ॲक्टिनॉइड आहेत त्यांची केमिस्ट्री म्हणजे त्यांची स्टडी जी असते ती मोर कॉम्प्लिकेटेड असते लॅन्थेनॉइड्सपेक्षा. ठीक आहे. ड्यू टू लार्ज नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट्स possible for these actinoid elements. Actinoid elements are radioactive. Many of the elements have been made only in nanogram quantities or less by nuclear reactions, and their chemistry is not fully studied. The element after uranium are called transuranium. आता इथे काय दिलंय, त्यांची स्टडी जी असते ॲक्टिनॉइडची ती फार कॉम्प्लिकेटेड असते, म्हणून ही आपण काही नॅनोग्रॅममध्ये किंवा नॅनोग्रॅममध्ये एलिमेंट आपण बनवतो. ठीक आहे. नॅनोग्रॅम. कारण कसे आहेत तरी फार रेडिओ असतात आणि ह्यातले काही एलिमेंट हे मॅनमेड पण आहेत. आणि युरेनियमचे मी तुम्हाला पहिला सांगितले, ऑल द एलिमेंट्स आफ्टर युरेनियम त्यांना आपण ट्रान्स युरेनियम म्हणते, आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये बघा ते. ठीक आहे. तर नॅनोग्रॅम क्वांटिटीमध्ये आपण बघतो कारण त्यांचे हायली ऑक्सिडेशन स्टेट असतात, त्यांच्यामुळे ते कसे असतात, हायली रेडिओ असतात आणि मोस्ट कॉम्प्लिकेटेड ॲक्टिनॉइड सिरीज असते. ठीक आहे. आणि युरेनियम नंतर तुम्हाला सांगितलं ऑल द एलिमेंट्स आफ्टर युरेनियम आर कॉल्ड ट्रान्स युरेनियम मेटल्स. इथं आपण बघितलं SPDF ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे पिरियड टेबलमधले मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स आणि काही केमिकल प्रॉपर्टीज जर आपण बघितल्या तर आज आपला हा टॉपिक काय होतो संपतो. ठीक आहे. तर आपण काही आता शॉर्टमध्ये मेटलॉइड्स, मेटल्स, नॉन मेटल्स आपण बघणार आहे पिरियड टेबलमध्ये. ठीक आहे. एफ ब्लॉकची पोझिशन जी आहे पिरियड टेबलमध्ये ती आहे ही. बॉटम पार्ट जो असतो हे असते एफ ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. तर आपण SPDF सगळे ब्लॉक एलिमेंट बघितले, त्यांचे कसे कसे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आपण बघितले. आता आपण होल पिरियडिक टेबलमध्ये कोण कोण मेटल आहे, कोण कोण नॉन मेटल, कोण कोण मेटल आहेत ते आपण आणि सगळे मी तुम्हाला पिरियड टेबल ड्रॉ केल्यानंतर पण सांगणार. तो व्हिडिओ थोड्या दिवसांनी येईलच. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काही मेटल्स पण असतात, काही नॉन मेटल पण असतात आणि काही मेटलॉइड्स म्हणजे काय, त्यांची प्रॉपर्टी मेटल सारखी पण असते आणि नॉन मेटल सारखी पण असते, म्हणजे दोघांच्या सारखं पण त्यांनी ऍक्ट करतात, त्यांनाच म्हणते आपण मेटलॉइड्स. ओके. ते पण पी ब्लॉक एलिमेंटमध्ये असतात. ठीक आहे. बघा, मेटल जे असतात मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, आता अशी एक एक मी पॉईंट लिहित जातो. ठीक आहे. मेटल जे असतात पिरियड टेबलमध्ये, मेटल्स पूर्ण अख्ख्या पिरियड टेबलमध्ये 78% पेक्षा जास्त ते असतात मेटल्स. ठीक आहे. आणि बाकीचे उरले सगळे असतात नॉन मेटल्स. ठीक आहे. मेटल्स आर युजली सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. आता इथं फार महत्त्वाचा पॉईंट आहे, मेटलचे मी पहिला कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, पण इथे काही एक्सेप्शन पण आहेत.
एक्सेप्शन कुठले कुठले? Hg आहे ना, ह्याला म्हणते आपण मर्क्युरी. मर्क्युरी हा मेटल आहे जो एक्सेप्शन आहे, ठीक आहे, जो लिक्विड फॉर्म मध्ये असतो त्याला आपण म्हणते लिक्विड मेटल. आणि काही दोन एलिमेंट आहेत त्यांनाच म्हणते आपण गॅलियम आणि सीझियम. फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण नीट 2025ला स्टेटमेंट आलं होतं, गॅलियम अँड सीझियम हॅव मोर टेम्परेचर डिफरन्स स्टेटमेंटला. पण गॅलियम आणि सीझियमचा टेम्परेचर डिफरन्स असतो, हे दोन मेटल जरी असले तरी 303 आणि 302 केल्विन मध्ये रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय? गॅलियमचा 303 आणि ह्याचा 302. कळालं? म्हणजे कुठून कुठून प्रश्न येतो बघा, हा टॉपिक तुम्हाला फार मार्क मिळवून देणार आहे. बघा, गॅलियम आणि सीझियम मेटल कशाचं? सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, त्याला एक्सेप्शन आहे Hg, त्याला इथे एक्सेप्शन. एकमेव एक्सेप्शन आहे मर्क्युरी, जो आपण थर्मामीटरमध्ये आधी वापरत होतो. गॅलियम आणि सीझियम हे 303 ते 302 केल्विन हे त्यांचं रूम टेम्परेचर आहे. म्हणजे यांचं पण रूम टेम्परेचर बघा किती कमी आहे, व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट. म्हणजे यांचे मेल्टिंग पॉईंट काही लो आहे. म्हणजे मेटलचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त असतात. जसे की आयरन, तो टंगस्टन घेतला 3500 डिग्री सेल्सिअस त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो. पण ह्यांचा मेल्टिंग पॉईंट बघा किती कमी आहे. म्हणजे मेटलच्या प्रॉब्लेममध्ये एक्सेप्शन आहेत, पण मेटल आहे. ओके, त्यानंतर पुढे आपण युजली ॲट हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. पण यांचा जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे तो फार कमी आहे. यांचा मेल्टिंग पॉईंट आहे हा, ठीक आहे. दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. बघा, आता मेटल जे असतात ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर कोण असतात? मेटल्स असतात, ठीक आहे. आपण जे युजली घरामध्ये वायर वापरतो त्याच्यामध्ये कॉपरचा जास्त वापर करतोय आपण, ठीक आहे. लोखंडाची रॉड असते आणि जे आपलं स्विचबोर्ड असतं ते घालून ऑन जर केला जर तुम्ही, तर तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण करंट फ्लो होतो, जेणेकरून तुम्हाला कळते की ते मेटल जे असतात ते त्यांची इलेक्ट्रिक कंडक्टर असतात, ठीक आहे. काही मेटल आपण कंडक्टर म्हणून पण वापरतो, ठीक आहे. कॉपर वायर युजली वापरते, कारण कॉपर जसं तो फार म्हणजे कंडक्टर चांगला असतो आणि कॉस्टली पण नसतो, ठीक आहे. आता हे एलिमेंट जे असतात मेटल्स, ते मेलिएबल पण असतात, डक्टाईल पण असतात आणि कंडक्टिव्ह पण असतात. आता मेलिएबल म्हणजे काय? लोखंडाचा गोळा आणि लोखंडाचा पत्रा दोन्ही लोखंड आहेत, पण लोखंडाचे फॉर्म वेगवेगळे आहेत. म्हणजे मेटल आहे ना लोखंड, मग मेटलला आपण मेलेबिलिटी म्हणजे काय? तर एखाद्या मेटलला तुम्ही पातळ पत्रा बनवू शकताय, म्हणजे हातोड्यानं मारून मारून ना, मग त्याच प्रॉपर्टीला म्हणते आपण मेलिएबल. डक्टाईल म्हणजे काय? तर डक्ट म्हणजे वायर, म्हणजे खेचल्यानंतर ते एक वायरमध्ये तयार होऊ शकते ना, मग त्यालाच म्हणते आपण डक्टिलिटी. हे सगळ्या मेटलचे प्रॉपर्टी आहेत, मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी, ठीक आहे. तर डक्टाईल म्हणजे काय? तर आपण खेचून त्याची वायर पण बनवू शकतो. आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? गुड कंडक्टर, ठीक आहे. पुढं आपण बघितलं. आता हे झाले पूर्ण मेटलचे. आता हे मेटल असतात ते युजली राईट साइड ऑफ पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलच्या राईट साईडला असतात मेटल्स. सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, एक्सेप्शन आहे Hg, कारण तो लिक्विड असते. गॅलियम सीझियमचा पण त्यांचा हाय बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट असतो, पण यांचा मेल्टिंग पॉईंट 303 ते 302 केल्विन रिस्पेक्टिव्हली. त्याचा 303 याचा 302 असतो. नो टेम्परेचर डिफरन्स बिटवीन इट, ठीक आहे. त्यानंतर म्हटलं मेटल्स व्हेरी हाय अँड व्हेरी बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट. गुड कंडक्टर असतात मेटल्स इलेक्ट्रिसिटीचे, मेलेबल असतात, डक्टाईल असतात आणि कंडक्टिव्ह पण असतात. राईट साईडला पिरियड टेबलचे असतात ते पूर्ण मेटल्स, ठीक आहे. आणि मोर दॅन 70% हे लक्षात ठेवा. आता बघणार आहे आपण नॉन मेटल आणि मेटलॉइड, आणि मग आपण जाणार आहे केमिकल प्रॉपर्टी. बघा, नॉन मेटल्स जर राईट साईडला असतं, नॉन मेटल लेफ्ट साईडला असणार पिरियॉडिक टेबलच्या. नॉन मेटलचे कॅरेक्टरिस्टिक असतं ते, सॉरी, नॉन मेटल असते राईट साईडला, मी लेफ्ट साईडलाच म्हटलं ना मगाशी मेटल्स, त्याचं तर राईट साईड, सॉरी. बघा, हे असं ते राईट साईडला असतात. सॉलिड और गॅसेस ॲट रूम टेम्परेचर, ठीक आहे. रूम टेम्परेचरला कसे असतात?
आयदर सॉलिड असू शकतात किंवा गॅस. आणि यांचं पण एक्सेप्शन आहे ब्रोमीन. ब्रोमीन इट इज लिक्विड नॉन मेटल. ठीक आहे, ब्रोमीन कसं आहे, लिक्विड नॉन मेटल आहे. आज जसं आपण बघितलं मेटल्समध्ये मेलेबल डक्टाईल, तसं यांची कॅरेक्टरिस्टिक आहे ब्रिटल. आयरन असतो तो वाकवा तुम्ही तुटणार नाही, खरं तो म्हणजे तुटणार नाही, तो वाकेल. पण हा जर मी वाकवायला तर टक करून तुटेल ना. जो मेटल तुटतो त्याला म्हणतो आपण ब्रिटलनेस, ठिसूळपणा. चॉक घ्या आणि चॉकला तुम्ही तोडा, पटकन तुटतो तो, खरं तो वाकणार नाही. ठीक आहे, मॉडर्न पण वाकणार नाही, तो असतो ब्रिटल. नायदर मेटॅलिक और नॉन कंडक्टिव्ह. आता ह्यांच्यामधून काय असते, कंडक्टिव्हिटी नसते. ओके, आता मी दाखवते. आता इथे एक एक्सेप्शन होतं, लो मेल्टिंग पॉईंट. आता ह्यांचं मेल्टिंग पॉईंट कसं असतं, लो मेल्टिंग पॉईंट. लो मेल्टिंग पॉईंट असतो आणि बॉइलिंग पॉईंट पण असतो. लोच असतो बॉइलिंग पॉईंट. ही बॉइलिंग पॉईंट. आणि याच्यासाठी पण एक्सेप्शन आहे, बोरॉन आणि कार्बन. BC, बोरॉन कार्बन. बोरॉन कार्बनचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हाय असतात, कारण ते नॉन मेटल आहे. ठीक आहे, आता कंडक्टर्स असतात ते पुअर कंडक्टर असतात. ठीक आहे, पुअर कंडक्टर्स. आणि ह्याच्यामध्ये पण एक्सेप्शन आहे, ग्रेफाइट. हा एक कार्बन कंपाऊंडच आहे. ग्रेफाइट कार्बनचा एक फॉर्मच आहे, तुम्ही लीड पेन्सिलमध्ये वापरता. ग्रेफाइट असतो पुअर कंडक्टर असतो. ठीक आहे, आता बघा पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये ॲज एलिमेंट बिकम मोर मेटॅलिक ॲज यू ग्रो फ्रॉम डाऊन द ग्रुप. ओके, अँड ॲज वन ग्रोज फ्रॉम लेफ्ट टू राईट द मेटॅलिक टू नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज नॉट अब्रप्ट. ओके, बघा आता इथं त्यांनी काय सांगितलंय, लेफ्ट टू राईट मध्ये नॉन मेटल कॅरेक्टर वाढतं, डाऊन द ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर नॉन मेटल कॅरेक्टर कमी होतं. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर इकडे जाईल तसं कमी कमी होतं आणि डाऊन द ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. पण आता इथं पण जातोय ना, मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं, पण काही वेळामध्ये थोडंसं दाखवतात मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, म्हणजे नॉट अब्रप्ट. आता लाईन दिल्या इनसाइड मध्ये बघा, द चेंज फ्रॉम मेटॅलिक टू नॉन मेटॅलिक कॅरेक्टर along period is not abrupt as shown by thick zigzag line. ठीक आहे, अब्रप्ट म्हणजे काय, पूर्ण संपत नाही, कारण त्यांच्यामध्ये थिक झिगझॅग लाईन येते. आपण मेटल बघितले, नॉन मेटल बघितले, आणि ते थिक झिगझॅग लाईन म्हणजे काय तर मेटलाइट्स. ओके, हे बघा, हे जे तुम्हाला झिगझॅग लाईन दाखवले ते सगळे मेटलाइट आहेत. त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स थोडे मेटलचे पण असतात, काही कॅरेक्टरिस्टिक्स नॉन मेटलचे पण असतात. ओके, आणि ह्यांच्यामध्ये जे एलिमेंट असतात ते असतात सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक आणि अँटीमोनी आणि टेलेरियम पण असतात. ठीक आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल्स आणि नॉन मेटल्स, म्हणजे ह्यांना मेटलना पण सेम मेटल्स पण म्हणते. ठीक आहे, हे नॉन मेटल कळालं तुम्हाला, विथ एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, राईट साईडला असतात रूम टेम्परेचरला सॉलिड आणि गॅसेस असतात, पण एक्सेप्शन आहे ब्रोमीन, जो लिक्विड नॉन मेटल असतो. ब्रिटल असतात, पुअर कंडक्टर असतो, त्याला एक्सेप्शन आहे ग्रेफाइट. आणि लो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो, त्याला एक्सेप्शन आहे बोरॉन आणि कार्बन. आणि आता मेटॅलिक कॅरेक्टर जसं आपण सांगितलं, इकडून ते इकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर कसं होते, कमी कमी होत जाते, पण नॉट अब्रप्ट, म्हणजे एकदमच कमी होत नाही, कारण मध्ये थिक झिगझॅग लाईन येते. आणि थिक झिगझॅग लाईनमध्ये असं एलिमेंट, त्यांनाच म्हणते आपण मेटलाइट्स, किंवा त्याला आपण म्हणतो सेमी मेटल्स. कोण कोण असतात, सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक अँड अँटीमनी. एवढे जे एलिमेंट असतात त्यांना म्हणते आपण मेटल्स, सेमी मेटल्स. आणि ह्यांची कॅरेक्टरिस्टिक काही मेटल सारखे पण असतात आणि काही नॉन मेटल सारखे पण असतात. ठीक आहे, म्हणजे हे कंडक्टिव्हिटी पण यांची असते, कारण तुम्ही डायोड बनवताना हे फिजिक्समध्ये किंवा ते कंडक्टर म्हणून पण यांचा वापर आपण करतो की डायोड बनवण्यासाठी. इथं आपण बघितले मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स. आणि आत्ता आपला शेवटचा टॉपिक येतोय, म्हणजे शेवटचा पार्ट या टॉपिकचा, तो आहे म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. आता हे सगळं आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, ॲटॉमिक रेडियस, आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक, मेटलाइट्स, हेच आपण सगळे बघितले. आता आपल्याला बघायचं आहे मेन पॉईंट, तो आहे म्हणजे आपले केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट्समध्ये कसे कसे बदल होतो, ऑक्साईड बनवतात की नाही, हे आपण आता सगळं बघायचं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये फार काही सांगण्यासारखं नाही आहे.
केमिकल रिॲक्टिव्हमध्ये बघा, रिॲक्टिव्हिटीमध्ये बघा, अल्कली मेटलची आता मी आता लिहून काही दाखवत नाही, कारण तुम्हाला आधीच सांगितलं आहे, फक्त तो वाचून एकत्र दाखवलं तुम्हाला कळेल. Period in a period size of alkali metal is large, hence ionization enthalpy less. म्हणजे अल्कली मेटलची साईज असते लार्ज असते, म्हणून त्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी कमी असते, पण इझिली लूज इलेक्ट्रॉन देतात आणि कॉन्फिगरेशन लाईक नोबेल गॅस करू शकतात. ठीक आहे, म्हणून बघा, मोस्ट केमिकली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आर अल्कली मेटल्स अँड हॅलोजन्स. कारण अल्कली मेटल्स हे पटकन इलेक्ट्रॉन देतात आणि हॅलोजन पटकन इलेक्ट्रॉन घेतात नोबेल गॅस सारखं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन अचीव करण्यासाठी. म्हणून पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त जर रिॲक्टिव्ह कोण केमिकली असेल तर ते असतात अल्कली मेटल्स आणि नोबेल गॅस. ठीक आहे, साईज ऑफ अल्कली मेटल इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. आता इथे लक्षात ठेवायचं आहे, size of alkali metal increase from top to bottom in group and chemical reactivity increases top to bottom. ठीक आहे, अल्कली मेटलची केमिकल रिॲक्टिव्हिटी मी लिहितो, हे आपण आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघायला. ठीक आहे, अल्कली मेटल्स आणि हॅलोजन. आता सेंटरलाइज होतो ॲज डाऊन द ग्रुप. रिॲक्टिव्हिटी बघा, ह्यांची डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी काय होते, वाढत जाते, इन्क्रीजेस, आणि ह्यांची डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी कमी होत जाते, म्हणजे डिक्रीजेस. ठीक आहे, अल्कली मेटलची साईज वाढते त्यामुळे आयनायझेशन एन्थॅल्पी वाढत जाते, कमी कमी होत जाते, म्हणून इन्क्रीजेस. ठीक आहे, आणि आयनायझेशन म्हणजे हॅलोजनची डिक्रीज होते, केमिकल रिॲक्टिव्हिटी डाऊन द ग्रुप. ठीक आहे, आता बेसिस ऑफ ऑक्साईड फॉर्मेशन. आता आपण केमिकली रिॲक्ट, आता आपण बेसिस ऑफ ऑक्साईड फॉर्मेशन. आता तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजन बरोबर जो जो समजा मेटल रिॲक्ट करतो, एलिमेंट रिॲक्ट करतो, तो ऑक्साईड बनवतो. ठीक आहे, त्यालाच म्हणते आपण ऑक्साईड फॉर्मेशन. मग तो ऑक्साईड ॲसिडिक ऑक्साईड पण असू शकतो, बेसिक पण असू शकतो. ठीक आहे, तर ते आपण बघणार आहे. केमिकल रिॲक्टिव्हिटी इज ऑल्सो डिसाइडेड बाय रिॲक्शन ऑफ एलिमेंट विथ ऑक्सिजन. म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटी इलेक्ट्रॉन देऊन किंवा इलेक्ट्रॉन घेऊन आपण ठरवू शकत नाही, तर ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करताना पण केमिकल रिॲक्टिव्हिटी आपण घेतो. ओके, अल्कली मेटल्स आणि हॅलोजन हायली रिॲक्टिव्ह बिकॉज दे रिॲक्ट विग्युरसली, आणि अल्कली मेटल हॅलोजन ऑक्सिजन बरोबर फास्ट रिॲक्ट करतात. ठीक आहे, alkali metals form basic oxide when they react with oxygen, and Na react with oxygen to form Na2O, which is basic oxide. Cl react with oxygen to form HClO4, which acidic oxide. म्हणजे जेवढे काही लेफ्ट मेंबर आहेत ते बनवणार ॲसिडिक ऑक्साईड. म्हणजे बघा, पिरियड टेबलच्या लेफ्टला जे बनवते म्हणजे ते बनतील बेसिक ऑक्साईड. म्हणजे Na जर रिॲक्ट केला O बरोबर, तर ते बनवतो Na2O, आणि तो असतो बेसिक ऑक्साईड. आणि क्लोरीन जो असतो तो म्हणजे क्लोरीन, तर जर ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाली तर तो बनवतो HClO4, तो असतो ॲसिडिक ऑक्साईड. ठीक आहे, म्हणजे जे अल्कली मेटल असतात ते ज्यावेळी ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतात त्यावेळी ते बेसिक ऑक्साईड बनवतात, आणि जे हॅलोजन असतात ते ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करून ॲसिडिक ऑक्साईड बनवतात. ठीक आहे, मग एक्स्ट्रीम लेफ्ट साइड मेंबर्स फॉर्म बेसिक ऑक्साईड आणि एक्स्ट्रीम राईट साइड मेंबर्स आर फॉर्म ॲसिडिक ऑक्साईड, आणि मधले जे असतात ते असतात ॲम्फोटेरिक ऑक्साईड. म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट, एक्स्ट्रीम राईट, मधले ॲम्फोटेरिक. ठीक आहे, आता मधले ॲम्फोटेरिकचे एक्झाम्पल बघा. बेसिक ऑक्साईड Na2O बघितलं आपण. ॲसिडिक ऑक्साईड आता Cl बरोबर, Clचं पण आहे Cl2O7. Cl2O7 हा असतो ॲसिडिक ऑक्साईड. आणि ॲम्फोटेरिक म्हणजे काय, ह्यांच्या मधला कुठला तरी एलिमेंट ना, जसं की Al2O3, हे ॲम्फोटेरिक आहे. ठीक आहे, एक्स्ट्रीम राईट, एक्स्ट्रीम लेफ्ट साईडच्या मधले ओळखायचे. क्वेश्चन विचारतात कुठला ॲम्फोटेरिक आहे, कुठला न्यूट्रल आहे, कुठला वीक ॲसिडिक आहे. वीकली ॲसिडिक ऑक्साईड म्हणजे काय, स्ट्रॉंगली बेसिक. स्ट्रॉंगली बेसिक आहे म्हटलं वीकली ॲसिडिक, स्ट्रॉंगली ॲसिडिक आहे म्हटलं वीकली बेसिक, आणि मधले ॲम्फोटेरिक. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲसिडिक, बेसिक, ॲम्फोटेरिक. ॲसिडिक म्हणजे एक्स्ट्रीम राईट साईड मेंबर जे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होते ॲसिडिक, एक्स्ट्रीम लेफ्ट बेसिक, त्यांच्यामधले ॲम्फोटेरिक.
ठीक आहे, हे झालं आपले केमिकली. आणि आता आपल्याला बघायचं आहे ॲनोमलस बिहेवियर ऑफ फर्स्ट मेंबर ऑफ ग्रुप. ओके, ॲनोमलस बिहेवियर म्हणजे काय असतं बघा. तर एस आणि पी हे दोन्ही ब्लॉक वेगवेगळे आहेत, पण त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी असतात. ठीक आहे, आणि त्यालाच म्हणतोय आपण ॲनोमलस बिहेवियर ऑफ फर्स्ट मेंबर्स. ठीक आहे, शोज ॲनोमलस बिहेवियर म्हणजे शोज डिफरंट प्रॉपर्टीज अँड देअर ग्रुप मेंबर्स. ओके, म्हणजे ॲनोमलस बिहेवियर म्हणजे काय, त्यांच्या ग्रुप मेंबरपेक्षा वेगळीच प्रॉपर्टी दाखवतात, त्याला म्हणतो पण ॲनोमलस बिहेवियर. मग बघा ॲनोमलस बिहेवियर म्हणजे काय, तर हे पण आपण तोंडीच सांगूया, कारण हे नुसतं रट्टा मारायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, ठीक आहे, सगळे एक्सेप्शन आहेत. ठीक आहे, एस आणि पी ब्लॉक हे सगळे ॲनोमलस बिहेवियर दाखवतात, म्हणजे स्वतःच्या ॲबिलिटीपेक्षा काही वेगळंच दाखवतात. मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांची साईज स्मॉल होते, लार्ज चार्ज येतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह लार्ज होते. ठीक आहे, दे हॅव ओनली 2s2p दॅट इज 4 ऑर्बिटल्स बॉन्डिंग इन मॅक्झिमम कोव्हॅलेन्सी 4. त्यांच्यामध्ये 2s2p ऑर्बिटल असतात, त्यांच्याकडे ते असतात दॅट इज 4, म्हणजे p मध्ये 3, s मधले 4, म्हणजे 4 असतात ऑर्बिटल बॉन्डिंग. ऑर्बिटल्स बॉन्डिंग ऑर्बिटल 4 इलेक्ट्रॉन असतात ना, हेन्स मॅक्झिमम कोव्हॅलेन्सी इज 4. जी मॅक्झिमम कोव्हॅलेन्सी त्यांची असते 4, कारण 3 p मध्ये 1 s मध्ये 4 कोव्हॅलेन्सी असते. ठीक आहे, आणि बाकीचे जे एलिमेंट असतात, म्हणजे आता लिथियम, बेरिलियम, बोरॉन म्हणजे ग्रुप सेकंड आहे ना, मग त्यांच्यामध्ये 2s2p हॅव 3s 3p 3d ऑर्बिटल. ठीक आहे, आता ॲनोमलस बिहेवियरचे एक्झाम्पल बघा. लिथियम अँड बेरिलियम फॉर्म्स कोव्हॅलेंट कंपाऊंड अँड अदर ग्रुप मेंबर फॉर्म आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे, आता बघा मी सांगितले एक्सेप्शनमध्ये एस ब्लॉकमध्ये लिथियम बेरिलियमला सोडून बाकी सगळे प्रीडॉमिनेंटली आयोनिक असतात. का, तर लिथियम बेरिलियम हे कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतात आणि त्यांचे बाकी सगळे एस ब्लॉक एलिमेंट आहेत ते आयोनिक बॉन्ड बनवतात. हे काय ॲनोमलस बिहेवियरचे एक्झाम्पल. बोरॉन BF4 आणि ALF दे with itself or ओके बघा Li आणि Be हे काय असं कोव्हॅलेंट कंपाऊंड फॉर्म बनवतात, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात, बट त्यांची फॅमिली काय बनवते, म्हणजे ग्रुप वाईज फॅमिली आयोनिक बॉन्ड बनवते. आणि म्हणून ह्यांनाच म्हणते आपण ॲनोमलस बिहेवियर, म्हणजे आपल्या ग्रुपपेक्षा आपल्या घरातले जे काही करायला लागलेत त्याचे वेगळंच काहीतरी करणे. ठीक आहे, परत एक्झाम्पल आहे बोरॉन, जो BF4 मायनस बनवू शकतो, ॲल्युमिनियम AlF6-3 बनवू शकतो, पण त्यांच्या ग्रुपमध्ये ही प्रॉपर्टी कुणाकडेच नाही आहे. ठीक आहे, परत p5 बॉन्ड त्यांनी बनवू शकतात स्वतःबरोबरच विथ इट सेल्फ और विथ अदर, दुसऱ्यांबरोबर ते बनवू शकतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ओके, नायट्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड, आता N ट्रिपल बॉन्ड, म्हणजे p5 म्हणजे त्यांच्याकडे सिग्मा बॉन्ड नसतात, फक्त पाय बॉन्ड असतात. ऑन इट सेल्फ आणि विच इच अदर p5 यांचं बॉन्ड असतं, इथे लिहिलंय मी. स्वतःबरोबर पण बनवू शकतात, दुसऱ्यांबरोबर पण बनवू शकतात. ओके, CO काही सिग्मा बॉन्ड नसतो यांच्याकडे. ओके, केमिकल बॉन्डिंगला तुम्हाला होईल, यांच्याकडे एक पण सिग्मा बॉन्ड नसतो 2 कार्बनच्या मध्ये. हेच होते ॲनोमलस बिहेवियर. ॲनोमलस बिहेवियर म्हणजे आपले घरातली जी करायला लागले त्याच्यापेक्षा वेगळंच करणे. आणि एक्स म्हणजे कुठल्या कुठल्या तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन जे सेकंड पिरियडचे आहेत. ओके, एलिमेंट. ॲनोमलस बिहेवियर आपला झालेला आहे आजचा पॉईंट. आणि इथून पुढं एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा. ठीक आहे, आणि आज आपण काय काय बघितलं आपण रिवाइज करतो. मागच्या टॉपिकमध्ये आपण पूर्ण हिस्ट्री बघितलेली होती आणि ह्या टॉपिकमध्ये आपण पूर्ण ॲप्लिकेशन केलेलं आहे, पूर्ण सगळं पिरियड टेबल अभ्यास केला आहे. एस ब्लॉक म्हणजे काय, पी ब्लॉक म्हणजे काय, आपण हे सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे, ॲनोमलस बिहेवियर झालं तर केमिकल रिॲक्टिव्हिटी पण आपण सगळी बघितलेली आहे. समरी तुम्ही एकदा वाचून घ्या आणि सॉल्ड एक्झाम्पल सोडवा. तर ग्रुप 1 साठी ह्या सगळ्या ट्रिक आहेत, ग्रुप 2 साठी आणि डायरेक्ट ग्रुप 13, 14, 15, 16 आणि 17 अशा ट्रिक काही आहेत. ह्या ट्रिक तुम्ही लिहून घ्या आणि आपण पिरियड टेबलमध्ये कशा भरायच्या हे पण तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, आता आपण ट्रिक लिहिणार आहे हॅलोजनसाठी आणि ट्रान्झिशन मेटलसाठी. तर आता आपण
नोबल गॅसबद्दल ही ट्रिक आहे. हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ऑगॅसियम आणि त्याच्यामध्ये हिना, निना और करीना 0 रन में आउट हो गए. ही ट्रिक आहे त्यासाठी. आता आपण डी ब्लॉक एलिमेंटची काही ट्रिक बघूया. आता ही आहे डी ब्लॉक एलिमेंटची ट्रिक. पहिला जो ह्यातला जी पहिली पिरियड आहे डी ब्लॉकची, स्कॅन्डियम, टायटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक ह्यासाठी ट्रिक आहे सक्ती वक्र मन फेको निकुजन ही ट्रिक. त्यानंतर याचा दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये यारी जरा निभा मौत तक रूह रहेगी पडेगा अगर आणि सीडी एक राहतोय तो तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर हा लॅन्थेनॉइड मधला येतोय हा एक पार्ट आणि हा ॲक्टिनॉइड मधला येतोय, तो पण आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करायचा आहे. तर ह्याची ट्रिक आहे ला हाफ तवा रेवडी ऑसम क्योंकि इरफान पठाण आउट हो गए. आणि शेवटची जी डी ब्लॉकची जी सिरीज आहे त्यासाठी आहे एसी में रुदरफोर्ड, दुबई में सॉन्ग, बाहर हसमत, डिस्को रिंग सुन. हे ॲरोज केले तुम्हाला समजावे म्हणून. तर ही झाली पूर्ण डी ब्लॉकची ट्रिक. आता आपण पिरियड टेबल पूर्ण ड्रॉ करायला शिकणार. आता मी इथे पिरियड टेबल ड्रॉ केलं आहे. अजून एलिमेंट याच्यामध्ये भरायचे राहिले तर आपण सांगत त्या ट्रिकना पण याच्यामध्ये एलिमेंट भरणार आहे. ठीक आहे. पहिला थोडीशी माहिती देतो. मी दाखवलं पुस्तकामध्ये हे दोन जे ग्रुप असतात, ग्रुप 1 ग्रुप 2 म्हणजे 1A आणि 2A, ह्याला म्हणतो आपण एस ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. 3A 4A 5A 6A 7 आणि 0 ग्रुप म्हणजे हा नोबल क्लासचा, ह्याला म्हणतो आपण पूर्ण पी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. मध्ये जसं मी सांगितलेलं मध्ये येतात ते ट्रान्झिशन मेटल ज्यांचे ऑर्बिटल डीचे ऑर्बिटल पहिला कॉन्फिगरेशन डीचे ऑर्बिटल भरते. ठीक आहे. मग हे येतात मग 1B 2B 3B असे येतात ते 10B पर्यंत. ह्याला म्हणतोय आपण 3D सिरीज, 4D ट्रान्झिशन, 5D ट्रान्झिशन आणि 6D ट्रान्झिशन सिरीज. आणि मी सांगितलेलं असे 7 असतात ना ग्रुप, त्यातले 14 आपण काढतोय लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइटमध्ये, त्यांना म्हणतोय आपण एफ ब्लॉक एलिमेंट किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आता आपण याच्यामध्ये एलिमेंट भरायचे आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी ट्रिक दाखवलेली तर त्याप्रमाणे आपण आता एलिमेंट भरूया. मी पहिला 2 ग्रुपसाठी ट्रिक सांगितली होती. काय पहिल्या ग्रुपसाठी बघा, ह ली ना के रब से परिणाम. ही झाली पहिली. आपला फर्स्ट ग्रुप तर भरला. सेकंड ग्रुप मी तुम्हाला सांगितलेलं बघा, बेटा मांगी कार स्कूटर बापराज, हे पण झालं. आता मी तुम्हाला इकडची ट्रिक सांगितलेली पहिला बघा, बैंगन आलू गाजर इन थैली नहाय. त्यानंतर हा ग्रुप नाना पाटेकर ऐश्वर्या सब, नेपाल पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब, भिकारी भाग्य मेक्सिको, हे पण तुला सांगितलं. त्यानंतर ऑक्सिजन संतरी से टेस्टी प्रोटीन लो, ही ट्रिक. त्यानंतर फिर कल बाहर आए आंटी तबस्सुम. त्यानंतर हिना नीना और करीना 0 रन पर आउट हो गए. ठीक है. आता कार्बन के केमिस्ट्री सर गिव सन की प्रॉब्लेम फिर भी सब ठीक. आता मधलं भरायचंय, स्कॅन्डियम, टायटेनियम, व्हॅनिडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, याची पण ट्रिक तुम्हाला दिली. त्यानंतर एट्रियमची यारी जरा निभा मौत तक रूह रहेगी पडेगा अगर आणि सीड. त्यानंतर ह्याची मी दिली बघा तुम्हाला, ला हाफ तवा रेवडी ऑसम, इरफान पठाण आउट हो. शेवटची आता 6D ट्रान्झिशन मध्ये एसी में रुदरफोर्ड, दुबई में सॉन्ग, बाहर हसमत,
डिस्को रिंग सून. आता ह्याची ट्रिक. आता ह्याच्यामध्ये पहिला एल येतोय. मग एल इथे मी दिले का नाही, तर मी दिला ऑलरेडी. ठीक आहे. लॉस एंजल्सचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी PM समर में यूरोप गाड़ी में तब ड्राइवर होकर तब यहाँ पे लँड हुई. ही आहे तुमची एफ ब्लॉकची बुक. आता खाली हे असे एलिमेंट आपण भरले. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे हा पिरियड टेबल भरलेला आहे आणि अशा पद्धतीने 118 एलिमेंट पूर्ण इथं कव्हर झालेले आहे. आपण एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, लॅन्थेरिन, ॲक्टिनेट हे पूर्ण सगळे एलिमेंट व्यवस्थित पिरियॉडिक टेबल ड्रॉ करून ट्रिकनुसार भरलेले आहेत. ह्याच्या घरामध्ये तुम्ही भरपूर प्रकारे प्रॅक्टिस करा. तुम्हाला सगळे एलिमेंट पाठ होतील आणि कॉन्फिगरेशनवरून तुम्ही कुठला एलिमेंट कुठला आहे त्याचं नाव काय हे तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होतील. बंद करा. थँक्यू. नंतर तर आज आपण मागच्या लेक्चरचा पिरियॉडिक टेबल, परत आज आपण जे त्याचा पिरियॉडिक टेबल, परत हा पिरियॉडिक टेबल पूर्ण ड्रॉ केला, ट्रिक सांगितली, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टी, असं सगळं आपला टॉपिक झालेला आहे. तर ह्याच पिरियॉडिक टेबल या चॅप्टरचा तुम्ही भरपूर अभ्यास करा, वाचन करा, रिव्हिजनमध्ये ठेवा आणि अशा पद्धतीने आज आपला हा पूर्ण टॉपिक संपलेला आहे असं मी डिस्कवर करतो. भेटूया आपण परत नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक बरोबर. ठीक आहे.